नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या राज्यसेवा टेस्ट सिरीज मधील जी 6वी टेस्ट आहे बघा, तर त्या टेस्ट मधले इतिहास या विषयाचे प्रश्न आणि त्याचे आन्सर्स किंवा त्याचं अनालिसिस जे आहे ते आपण बघणार आहे। त्यातला जो पहिला प्रश्न आहे बघा, की प्राचीन भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते ग्रंथ श्रवणा किंवा श्रमण परंपरेशी जे आहे ते संबंधित आहे। जसं ब्राह्मणा, हिंदुइझम किंवा वैदिक धर्माशी संबंधित जे ग्रंथ असतील त्यांना ब्राह्मण ग्रंथ असं म्हटलं जातं, आणि नॉन वैदिक धर्माच्या व्यतिरिक्त जे ग्रंथ असतील त्यांना म्हटलं जातं, जसं जैनिझम, बुद्धिझम किंवा इतर सगळेच आजीविका सेक्टचे जे पण ग्रंथ असतील त्यांना म्हटलं जाईल श्रमण। मिलिंद पन्नो किंवा मिलिंद पन्ना बघा, तुम्हाला माहिती आहे की प्रचंड प्रसिद्ध असणारं बुद्धिझमचं, म्हणजे परत एकदा हे श्रमण ग्रंथामध्ये येईल बघा। कल्पसूत्र, शतपथ ब्राह्मण, आता शतपथ ब्राह्मण तुम्हाला माहिती आहे बघा की शतपथ ब्राह्मण जे ऑब्विसली वैदिक धर्माशी ब्राह्मण जे आहेत तर ते शतपथ ब्राह्मण हे ब्राह्मण किंवा ब्राह्मण परंपरेशी असणारी संबंधित ग्रंथ आहे। कल्पसूत्र परत एकदा जैनिझमचं एक महत्वाचं, जैन धर्मियांचं महत्वाचं आहे, म्हणजे अ आणि ब जे आहे ते दोन्ही पण तुम्हाला श्रमण परंपरेशी दिसून येते। शतपथ ब्राह्मण मात्र श्रमण परंपरेशी नाही तर ते ब्राह्मण परंपरेशी संबंधित असणारा ग्रंथ दिसेल, त्यामुळे आन्सर असेल ऑप्शन नंबर 1, ओके, ओनली ए आणि बी। त्याच्यानंतर बघा, प्राचीन प्रशासकीय संज्ञा दिलेल्या आहेत तुम्हाला आणि त्याच्या जोड्या तुम्हाला सांगायच्या। अक्षपट्टलिका, त्याचा अर्थ काय? अभिलेखपाल। महाअक्षपट्टलिका, धर्मादाय मंत्री। शौल्किक म्हणजे सीमा शुल्क किंवा टोल अधिकारी जो असेल तर ते तुम्हाला दिलेले आहे। शुल्क नावातच आहे बघा, म्हणजे सीमा शुल्क गोळा करणारी व्यक्ती। जसं अक्षपट्टलिका असेल, ओके, अक्षपट्टलिका जे असेल म्हणजे अभिलेखपाल, ओके, रेकॉर्ड कीपर बेसिकली जे, ओके, महत्वाच्या नोंदी ठेवणारा व्यक्ती, आणि या नोंदी ठेवणाऱ्यांच्या वरतीचा सुपेरियर ऑफिसरला म्हणायचे महाअक्षपट्टलिका। धर्मादाय मंत्री त्याला म्हणतात का? तर धर्मादाय मंत्री त्याला नाही, धर्मादाय मंत्र्याची पोस्ट जे किंवा धर्मादाय हे जे खातं आहे बघा, तर त्याचा अधिकारी जो आहे तो तुम्हाला वेगळा, या अक्षपट्टलिका जे असेल त्यांच्याच वरचा अधिकारी महाअक्षपट्टलिका तुम्हाला दिसून येईल। त्यामुळे ही जी जोडी आहे ते तुम्हाला चुकीची दिसेल। कोणत्या जोड्या बरोबर विचारले? अ आणि क, ओके, ऑप्शन नंबर 2 जे असेल त्याच्यामुळं याचं जे येतं ते करेक्ट आन्सर तुम्हाला बघायला मिळेल। त्याच्यानंतर बघा, दिल्ली सल्तनत, ओके, काळातील एकता पद्धतीबाबत खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने बरोबर आहेत? हे सुरुवातीपासूनची लष्करी सेवेसाठीची जमिनीची वंश परंपरागत, आता वंश परंपरागत नंतरच्या काळात झाली एकता सिस्टीम। सुरुवातीला जे तुम्हाला माहिती की जेव्हा इल्तुतमिशने किंवा अल्तमशने ही सिस्टीम आणली तेव्हा ही वंश परंपरागत नव्हती, बेसिकली फिरोजशाह तुगलकापासून हे वंश परंपरागत झाली। त्यामुळे अविधान जे आहे तर ते चुकीचं आहे। कोणती विधान बरोबर आहे? अ जिथं जिथं आहे बघा, ओके, ते दोन्ही म्हणजे ब आणि क किंवा फक्त क, तरी आपण बघू, म्हणजे बघा बेसिकली क विधान तर जे थोडक्यात बरोबर आहे की बलबननी इक्तदारांच्या अधिकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक ऑडिट केली। मुक्ती हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महसूल गोळा करण्यासाठी जबाबदार होता, बरोबर विधान आहे बघा। मुक्ती जो आहे तो हाच अधिकारी असेल जो या इक्तादार बेसिकली जे आहेत त्याला जे थोडक्यात मुक्ती म्हटलं जायचं बघा, तर हाच हा कायदा सुव्यवस्था पण राखायचा आणि महसूल पण गोळा करायचा। इक्ता म्हणजे काय? एक जमिनीचा तुकडा असेल जो या मुक्तीद्वारे किंवा इक्तादाराद्वारे जे आहे ते सांभाळला जात असेल, तिथून काय लॉ अँड ऑर्डर मेंटेन केली जात असेल, तिथली जे शुल्क असेल किंवा टॅक्स जो असेल तो गोळा केला जाईल, आणि ही इक्तादारी सिस्टीम जे आहे तर ते मुघल सल्तनतचा जो आहे बॅकबोन होता असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, दहसाला पद्धत कशावर आधारित? नावातच आहे बघा, टोडरमल यांनी सुरू केली दहसाल, ओके, 10 वर्ष, बरोबर, आणि इथं बघू गेल्या 10 वर्षातील विविध पिकांचे सरासरी उत्पन्न आणि सरासरी किमती याच्यावर आधारित होते। म्हणजे पिकाचा विचार न करता असेल का, किंवा खलियांमध्ये अर्धा हिस्सा नाहीये, घोड्यांच्या संख्ये किंवा रँक याचा काही संबंध नाही। जसं हे घोड्यांच्या संख्येवर आधारित पद्धत म्हणजे हे जाट सवार रँकच्या रिलेटेड तुम्हाला आलं। इथे तुम्हाला दहसाला पद्धत विचारली, दहसाला 10 वर्ष जे आहेत तर 10 वर्षातील पिकांचे विविध पिकं जी घेतली असेल त्यांचं उत्पन्न आणि त्याचं सरासरी किमती याच्या आधारे जो टॅक्स सिस्टीम होती याला म्हटलं जायचं
जमीन मोजण्याची वगैरे आणि त्यावर टॅक्स लादण्याची पद्धत होती, त्याला दहसाला सिस्टीम. अकबराच्या नवरत्नापैकी एक असणारे राजा तोडरमल यांनी ही डिव्हाइस केलेली पद्धत तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर बघा 5 नंबरचा क्वेश्चन, विजयनगर साम्राज्याबाबत कोणती विधानं जी आहेत तर ते बरोबर आहेत. अमरनायक पद्धत ही एकता पद्धतीतून घेतलेली राजकीय संकल्पना बरोबर आहे बघा. एकता सिस्टीमचाच इन्फ्लुएन्स तुम्हाला नंतरच्या मनसबदारीवरती विजयनगरच्या अमरनायक वरती दिसून येतो. डॉमिंगो पायस आणि फर्नाओ नुनीज यांनी देवराया प्रथम यांच्या काळात साम्राज्याला भेट द्या. डॉमिंगो पायस किंवा फर्नाओ नुनीज जे बघा हे पोर्तुगीज प्रवासी जे ज्यांनी भेट दिली ती विजयनगरला, पण यांनी जे यांच्यातले जे अल्फा रूलर असतील बघा कृष्णदेवराया, या कृष्णदेवराया यांच्या कालखंडात दिली. देवराया प्रथम यांच्या नाही. ओके. तालिकुट्टाच्या युद्धाने विजयनगर शहराचा पूर्णपणे नाश झाला. कोणती विधानं बरोबर आहेत? तिसरं तर ऑब्व्हियसली माहिती आहे बघा की 5 शहा एकत्र येऊन जे ते तालिकुट्टाच्या लढाईमध्ये विजयनगरचा जो आहे तर तो शेवट करण्यात आला. आणि तो ऑब्व्हियसली बरोबर आहेत बघा. बरोबर. ऑप्शन नंबर 3 जे असेल ते, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसून येतं. दुसरं जे आहे बघा विधान की इथं कृष्णदेवरायाला असायला पाहिजे होतं की ज्यांनी देवराया प्रथम यांच्या म्हणजे कृष्णदेवराय यांच्या कालखंडात जे ती भेट दिली होती. तुलुवा वंशाचे बेसिकली राजे. ओके. म्हणजे विजयनगर मध्ये तुम्ही संगम, सलू, तुलू, अराविड अशा डायनास्टी बघता तर त्यातले सगळ्यात किंवा प्रसिद्ध असणारे, प्रसिद्ध इन द सेन्स सगळ्यात सुवर्ण काळ जो आहे तो कृष्णदेवरायांचा होता. तेव्हा या 2 प्रवाशांनी भेट दिलेली तुम्हाला आढळतं. जसं मागं तुम्हाला अब्दुल रजाक यांनी देवराय सेकंड यांच्या कारकिर्दीत भेट दिली हे तुम्हाला विचारलेलं बघा. तशा पद्धतीने हा प्रश्न डिझाईन केलेला होता. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 6 नंबरचा, 1813चा जो सनदी कायदा आहे चार्टर हा भारतीय इतिहासात महत्वाचा आहे. त्याचं कारण कोणती? तर याने ईस्ट इंडिया कंपनीची चहाचा व्यापार आणि चीन सोबतच्या व्यापारावरील मक्तेदारी संपुष्टात आणली. होय. ईस्ट इंडिया कंपनीचा चहाचा व्यापार आणि चीन सोबतची व्यापारावरील मक्तेदारीच फक्त ठेवली, बाकीची सगळी मक्तेदारी संपवली. म्हणजे स्टेटमेंट मध्ये कन्फ्युज केले बघा. बाकीचे थोडक्यात जे तर सगळं कंपनीचं बाकीचं ऍक्च्युअल मध्ये काय याच्या मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे बघा. 1813 मध्ये जे त्याच्या आधीच्या युरोपातल्या घडामोडीत नेपोलियनने लागू केलेली कॉन्टिनेंटल सिस्टीम, खंडीय व्यवस्था, आणि ब्रिटनचा माल जो आहे तर तो युरोपमध्ये विकून देत नाही म्हणून कंपनीची बाकीचे जे उद्योगपती असतील बघा, तिकडचे जे इंडस्ट्रियलिस्ट असतील, त्यांनी ब्रिटिश सरकारकडे मागणी केली की कंपनीची मक्तेदारी संपवावी. आणि मग कंपनीकडची मक्तेदारी संपवण्यात येते, फक्त त्यांच्याकडे काय ठेवण्यात येतं, चहा आणि चीन. इथं काय दिले, या व्यापारावरील मक्तेदारी संपुष्टात आणली, ते मात्र ठेवली होती. हे सोडून म्हणजे अविधान जे ते चुकीचं आहे. तुम्हाला म्हणजे कारण विचारले तर त्याचं कारण ऑब्व्हियसली जे असू शकत नाही बघा. डायरेक्ट उत्तरापर्यंत येतात तुम्ही. ब आणि क, साहित्य शिक्षणासाठी 1 लाख रुपये द्यायचं ठरलं ख्रिश्चन मिशनऱ्यांना. ते दोन्ही विधान बाकीचे आहेत ते बरोबर तुम्हाला दिसून येईल की ख्रिश्चन मिशनऱ्यांना या धर्मांतराच्या उद्देशाने. इथूनच तुम्हाला दिसून येईल की हे धर्मांतर मग याच्याच विरुद्ध रिॲक्शन जे 1857च्या किंवा उठावाचं एक कारण हे देखील बंद. ओके. ब आणि क ऑप्शन नंबर 2 जे असेल त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, 1947चा प्लॅन बाल्कन कशाशी संबंधित आहे? प्लॅन बाल्कन काय, माउंट बॅटन यांनी सांगितलं होतं बघा. जसं भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी जे आहे बघा, मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यातली मतभेद जे आहेत की ट्रान्सफर ऑफ पॉवर, सत्ता हस्तांतरण करण्यात यांचे मतभेद जे आहेत तर ते उफाळून वर येतात किंवा यांच्यात एकमत होत नाही. हे बघून जे प्रत्येक संस्थानांना स्वतंत्र प्रत्येक संस्थानांकडे आम्ही जे ते सत्ता सोपवून जाणार अशा पद्धतीचा एक प्लॅन जो आहे तर तो माउंट बॅटन यांनी मांडला होता. बेसिकली काय तर स्वतंत्र प्रांतांकडे सत्ता हस्तांतरित करण्याचा लॉर्ड माउंट बॅटन यांचा प्रस्ताव म्हणजेच प्लॅन बाल्कन. जसं युरोप मधल्या बाल्कन प्रदेशामध्ये अनेक वेगवेगळे न्यूमरस देश दिसून येतात, तसं तुम्हाला इथं अनेक छोट्या छोट्या संस्थानं राज्य यांच्याकडे जे तर ते सत्ता हस्तांतरण करून निघून जाण्याचा हा मानस होता. म्हणजे भारतात तुकडे करण्याचा हा ब्रिटिशांचा एक प्रकारचा डाव तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर बघा बंगालमधील ते भागा चळवळी. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधानं जे आहेत ते बरोबर आहेत? उत्पादनाचा 2/3 हिस्सा स्वतःकडे ठेवण्याची ही बटाईदारांची, बर्गरदार यांची चळवळ होती. ओके. ही प्रामुख्याने ब्रिटिश नीळ उत्पादकांविरुद्धची होती
आणि फ्लाउड कमिशनच्या शिफारशी या चळवळीच्या मागण्यांचा. फ्लाउड कमिशन बघा माग पण हा क्वेश्चन आपण बघितलंय. फ्लाउड कमिशन बेसिकली काय 1946 स्वातंत्र्याचे वर्षभर आधी जे तर हे ते बघा चळवळ झाली जिथं कम्युनिस्टांचा देखील खूप मोठा रोल दिसून येतो की फ्लाउड कमिशनच्या शिफारशीवर आधारित बेसिकली जे जमीनदार आहेत यांना 1/3 हिस्सा आणि स्वतःकडे जे आहे तर ते 2/3. जसं आधी 1/2 होतं तर ते आता तो जे जमीनदारांना 1/3 आणि स्वतःकडे 2/3 म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे बघा. उत्पादनाचा 2/3 हिस्सा स्वतःकडे ठेवण्यासाठी हे बटेदारांची चळवळ आहे फ्लाउड कमिशनच्या आधारे. पण ही ब्रिटिश नीळ उत्पादक शेतकऱ्यांविरुद्ध नाही. आता जसं सांगितलं की हे भारतीय जे जमीनदार असतील यांच्या विरुद्ध तुम्हाला दिसून येईल. कोणतं विधान बरोबर आहे? ब तर ऑब्विसली जे ते बरोबर नाहीये बघा. फक्त अ आणि क. ओके, फक्त अ आणि क म्हणजे 8चं जे बघा क्वेश्चन नंबर 8चं जे असेल तर ते 3 हे त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते तुम्हाला दिसून येईल. फक्त अ आणि क विधान जे आहेत तर ते बरोबर आहे. ते भागा चळवळीच्या रिलेटेड जे आहेत प्रश्न विचारण्याची जी शक्यता आहे ते तुम्हाला इथं दिसून येते की जसं 46 आहे 2026 आहे बघा. जसं या 80 वर्ष 100 वर्ष किंवा अशा पर्टिक्युलरली बघा 75 100 असे 50 60 हिरक महोत्सव जे म्हणतो आपण अशा वेगवेगळ्या ज्या घटना आहेत बघा या एवढ्या वर्ष पूर्ण झालेल्या तर ते विचारण्याची शक्यता आहे. फ्लाउड कमिशनवर रिसेंटली पण आपण प्रश्न बघितला होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? ओके, सिंगापूर रेडिओवरनं महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधित करणारे पहिले व्यक्ती. ऑब्विसली बऱ्याच वेळा जे आहे ते सांगण्यात आलं बघा की कस्तुरबा गांधी यांच्या मृत्यूनंतर जे आहे जेव्हा गांधीजींना इथं पुण्यामध्ये आगा खान पॅलेस मध्ये जे आहे ते बघा हाऊस अरेस्ट केलेली होती तर तिथे एक कंडोलन्स मेसेज म्हणून जे आहे तर ते सुभाषचंद्र बोस यांनीच पहिल्यांदा गांधीजींना राष्ट्रपिता असं संबोधलं होतं. 1939 मध्ये त्यांनी काँग्रेस अंतर्गत ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुरुवातीला हे काँग्रेस अंतर्गतच स्थापन केलेलं होतं बघा. नंतरच्या काळात जी वाटचाल जी तर ते इंडिपेंडेंट राहिली त्यामुळे दुसरं पण विधान जे आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत. तिसरं मात्र विधान जे बघा की हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली पण त्रिपुरी अधिवेशनात ते पट्टभी सीतारामय्या यांच्याकडनं पराभूत झाले तर हे चुकीचं आहे. दुसऱ्याही अधिवेशनात काँग्रेसचा किंवा पर्टिक्युलरली गांधीजींचा विरोध असताना देखील सुभाषचंद्र बोस निवडून येतात. आणि वन ऑफ द रिझन जे आहे पट्टभींचा पराभव हा माझा स्वतःचा पराभव असं गांधीजी म्हणून जे आहे तर ते थोडस वाद जे वैचारिक वाद यांच्यामध्ये होतील गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये. तर तिसरं विधान त्यामुळे इथं चुकीचं ठरतं. कोणतं विधान बरोबर आहे? अ आणि ब. ओके, क्वेश्चन म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल 9चं. हे पहिलं दोन्ही विधान बरोबर असतील. दुसरं जे आहे तिसरं जे विधान आहे ते चुकीचं आहे बघा. दोन्ही ह्याच्यामध्ये ते जिंकले होते. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबर. 1929 मध्ये लॉर्ड आयर्विन यांनी जाहीर केलेले दिवाळी डिक्लेरेशन कशाशी संबंध दिवाळी घोषणापत्र काय आहे? तर दिवाळी डिक्लेरेशन माहिती आहे बघा तुम्हाला की जसं सुरुवातीला जे 29 मधली जी घडामोड आहे की याच्यामध्ये अनिश्चित भविष्यात द प्रॉमिस ऑफ डोमिनियन स्टॅटस फॉर इंडिया इन दी अनस्पेसिफाईड फ्युचर म्हणजे भारताला वसाहतीचा दर्जा देणं हे आमचे उद्दिष्ट आहे असं लॉर्ड आयर्विन म्हणाले. पण कधी मात्र हे सांगितलेलं नव्हतं. जसं बाकीचं तुम्हाला माहिती आहे की बाबा नेहरू रिपोर्ट मध्ये पण या डॉमिनियन स्टॅटसची मागणी केली पण त्याला काँग्रेस अंतर्गत पण विरोध होता. नंतर हे सांगण्यात आलं पण तोपर्यंत काँग्रेसची मागणी जी आहे तर ते पूर्ण स्वराज्याची झालेली तुम्हाला दिसून येते. तर हे डोमिनियन स्टॅटस देण्याचं सांगितलं ते पण अनस्पेसिफाईड म्हणजे कधी देणार ते पण सांगितलं नव्हतं. बाकी हे व्हाईसरॉयच्या थेट निवडीचा प्रस्ताव प्रश्न येत नाही. दलित वर्गासाठी जातीय निवड हा 1932 मध्ये आलाय आणि तो रामसे मॅकडॉनल्ड यांचा आहे. किंवा गदर पक्षाच्या राजकीय कायद्यांना माफी वगैरे हा खूप जुन्या गोष्टीत बघा 1915च्या वगैरे गोष्टी तिथं माफी वगैरेचा कधी काही प्रश्न आलेलाच नाहीये. त्याच्यानंतर बघा ब्रिटिश भारतातील वृत्तपत्रांच्या विकासाबाबत खालील जोड्या विचार घ्या. नियतकालिक आणि त्याचे संस्थापक किंवा संपादक दिलेले आहेत. मिरातुल अकबर. ओके मिरातुल अखबार असं मिरातुल अखबार जे बघा राजाराम मोहन रॉय यांचं बरोबर आहे बघा. व्हॉइस ऑफ इंडिया बरोबर. व्हॉइस ऑफ इंडिया देखील जे तर ते दादाबाई नौरोजी यांचं तुम्हाला बरोबर. राजगोपतार देखील दादाबाई नौरोजी यांचं इथं ईश्वरचंद्र विद्यासागर. राजगोपतार पण दादाबाईंचे व्हॉइस ऑफ इंडिया पण दादाबाईंचंच आहे. मिरातुल अखबार
राजाराम मोहन रॉय यांचं तुम्हाला दिसून येतं. खाली किती जोड्या जे आहेत ते बरोबर जुळले आहेत. पहिलं जोडले बघा अ आणि ब दोन्ही जे आहेत. किती विचारले तुम्हाला, कोणते असं नाही किती, तर 2 जोड्या जे आहेत तर ते बरोबर जुळलेले आहेत. ओके, 2 जोड्या म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे असेल ते याचं करेक्ट असेल बघा. तिसरी जोडी जे आहेत तर ते बरोबर नाही. ओके, ऑप्शन नंबर 2 त्यामुळे याचा करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट 12 नंबरचा क्वेश्चन, वेव्हेल योजनेच्या शिफारशी जे आहेत खालीलपैकी कोणत्या होत्या? व्हाईसरॉय आणि कमांडर इन चीफ वगळता व्हाईसरॉयच्या कार्यकारी एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सर्व सदस्य भारतीय असतील. बरोबर आहे. ही परिषदेत हिंदू आणि मुस्लिमांना समान प्रतिनिधित्व दिले जाईल, हे देखील बरोबर आहे. दोन्ही गोष्टी. गव्हर्नर जनरल आपले वेटो अधिकार त्वरित सोडून, हे तर याच्यावरनं तर ते मीटिंग नाही. दुसरी गोष्ट, जिनायाला विरोध करतील नंतर की मुस्लिमांचे जे प्रतिनिधित्व जे आहे तर ते आम्हीच निवडून देणार अशा पद्धतीने. दुसरी गोष्ट, वेटो पॉवर तो सोडणार नाही, या गोष्टीला काँग्रेसचा विरोध असेल. कोणत्या शिफारशी होत्या? अ आणि ब. ओके, अ आणि ब जे आहे तर याच्या शिफारशी तुम्हाला दिसून येतील की वेटो पॉवर जे आहे तर ते सोडणार, वेटो पॉवर जे आहे ते सोडणार नाही. इन द मीन वाईल गव्हर्नर वुड यूज हिज वेटो पॉवर असं ते होतं बघा, आणि या वेटोवरनच वाद होईल. दुसरी गोष्ट, जिना पण जे आहेत बेसिकली इथं आडमोठी भूमिका घेऊन एक प्रकारे शिमला कॉन्फरन्स त्याला म्हटलं गेलं तर हे उधळून लावतील. त्याच्यानंतर बघा वायकोम सत्याग्रह. ओके, त्याला पण 100 वर्षे ग्रफली पूर्ण आहेत बघा. कशासाठी सुरू करणार, म्हणजे इझी स्वरूपाचा प्रश्न मी म्हणेल की बाबा त्रावणकोर प्रदेशातील बघा मंदिर जे आहेत ते शोषित आणि कनिष्ठ जातींसाठी जी खुली करण्याचं जे धोरण, बेसिकली तेव्हाची जी परिस्थिती आहे बघा की दलितांना जो मंदिर प्रवेश नव्हता आणि मंदिर प्रवेशासाठी जे आहेत तर ते विठ्ठलरामजी शिंदे असतील. बरोबर. त्याच्यानंतर गांधीजींनी पण याला सपोर्ट वगैरे दिलेला तुम्हाला दिसून येतो. हे वायकोम मंदिर सत्याग्रह ज्याला 100 वर्ष पूर्ण आहेत तर हे त्रावणकोर केरळ मधली ही गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल. ऑप्शन नंबर 2 परत एकदा याचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅबिनेट मिशन बाबत खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? त्याने पूर्णतः स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी फेटाळून लावली. बरोबर आहे बघा. कॅबिनेट मिशन येईपर्यंत पाकिस्तान किंवा मिशन मध्ये देखील काय पाकिस्तान या मागणी म्हणजे त्यांनी फेटाळूनच लावली. याचा मेन्शन कुठं पाकिस्तानात दिसतच नाही. परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि दळणवळण यापुरते मर्यादित अधिकार असलेले कमकुवत केंद्र. सुरुवातीला बघा या 3च गोष्टींवर आधिपत्य जे दिलेलं होतं, एक प्रकारे तसा विचार केला तर हा विकत सेंटर जे तर ते प्रस्तावित केलं. तर नंतर प्रांत आपापली घटना तयार करतील आणि मग केंद्राला जे ते अतिरिक्त पॉवर देण्याचं त्यांनी सांगितलं. सुरुवातीला हे 3च विषय जे ते केंद्र सांभाळायला सांगितलं होतं. प्रांतीय असेंब्लीचे म्हणजे सगळे जे ग्रुप्स असतील बघा, ग्रुपिंग ऑफ प्रोव्हिन्शियल असेंब्लीज इंटू 4 सेक्शन, 4 गट, 4 विभाग वगैरे नाहीत बघा, 3 विभाग तुम्हाला दिसून येईल. जसं इथं जे आहेत बघा, इथं मुस्लिम डॉमिनेटेड एरिया जो असेल बरोबर, इथला ए वर्ग, इथं बी आणि इथं सी, असे 3च जे आहेत. ईस्ट प्रांतामध्ये ईस्ट कडं, वेस्ट कडे, नॉर्थ वेस्ट कडं आणि मेनलँड इंडिया जो आजचा दिसतो, असे 3च विभागांमध्ये जे आहेत. म्हणजे हे प्रांत आपली घटना, मग गटाची घटना आणि मग देशाची घटना करतील. असे 3 गटांमध्ये 4 नाहीये बघा. ओके, अ आणि ब हे 2च विधान जे आहेत. कोणती विधानं बरोबर आहेत? अ आणि ब. 14चं जे आहे त्यामुळं क्वेश्चन म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल. ते 4 विभागामध्ये नाही, 3च विभाग असतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्राचीन दक्षिण भारताच्या इतिहासासंदर्भात वेल्लन बागाई. बरोबर, माग पण हा प्रश्न विचारून गेलेला बघा, UPSC ने विचारलेला PYQ चे. बेसिकली वेल्लन बागाई म्हणजे काय? बेसिकली नॉन ब्राह्मण, ओके, बिगर ब्राह्मण शेतकरी मालकांची, जसं ब्रह्मदेय गाव असतील, ओके, जसं ब्राह्मणांना भेट दिल्या तसं बिगर ब्राह्मण शेतकरी मालकांची जमीन जी आहे, जसं शाळेला देखभालासाठी दिलेली जमिनीला तुम्ही बघितले बघा, शाळा भोग याला म्हटलं जातं बघा, शाळा भोग. तसं वेल्लन बागाई म्हणजे काय? जसं बेसिकली बघा वेल्लाला एक कम्युनिटी बघा, बरोबर, हे ऍग्रिकल्चर कम्युनिटी जे आहे तर त्यांना वेल्लालार असं म्हटलं जातं बघा. तर त्यांना दिलेली जमिनी म्हणजे बिगर ब्राह्मण शेतकरी मालकांची जमीन. ऑप्शन नंबर 2 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. हे सगळे होते बघा इतिहास या विषयाचे प्रश्न. धन्यवाद. चला, सो आजची जी 6वी टेस्ट झाली, या 6व्या टेस्ट मधले आपल्याला जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन या ठिकाणी बघायचे आहेत. प्रश्न क्रमांक 16 पासून आपले सुरुवातीला 15 क्वेश्चन जे होते ते जॉग्राफीचे होते.
नंतरचे जे 5 क्वेश्चन आहेत ते आपले एन्व्हायरमेंटचे होते. सो पहिलाच बघा प्रश्न क्रमांक 16 हा आपला ओशनोग्राफीवरचा प्रश्न आहे, म्हणजे सागरशास्त्रावरचा. या ठिकाणी तुम्हाला 3 विधानं दिली होते, सरफेस करंट आणि डीप करंट, म्हणजे महासागरामध्ये जे सागरी प्रवाह असतात त्यांच्यावरचा हा प्रश्न आहे. पहिलं विधान बघा की पृष्ठीय सागरी प्रवाह म्हणजे काय, तर जे सरफेस ओशन करंट आहे ते संपूर्ण सागराच्या 90% भाग व्यापतात. 90 नाही, ते फक्त 10% आहे. आणि डीप ओशन करंट जे आहे ते आपले किती आहे, तर 90% आहे. दुसरं बघा की पृष्ठीय सागरी प्रवाह जे असतात ते समुद्राच्या किंवा महासागराच्या पहिल्या 400 मीटरच्या लेअरमध्ये आढळतात, ज्याला आपण एकमन लेअर असं म्हणतो. काय म्हणतो, एकमन लेअर. ठीक आहे, कारण की हा जो पहिला 400 मीटरचा भाग असतो हा वाऱ्यामुळे प्रभावित होताना आपल्याला दिसतो. खोल समुद्री प्रवाह किंवा सागरी प्रवाह घनता आणि गुरुत्वाकर्षणातला फरक जो आहे तळाशी निर्माण झाल्यामुळे तयार होतात, हे पण अगदी बरोबर आहे. तुम्ही जसं जसं समुद्रामध्ये खोल जातात तापमान कमी असतं, डेन्सिटी वाढते, सलाइनिटी चेंजेस होते, त्याच्यामुळे तिसरं विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे की ब आणि क विधान या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 कडे जाऊया. अरवली पर्वतरांगे संबंधी असलेली पुढील विधाने विचारात घ्या. अरवली पर्वतरांगेवरचे प्रश्न आहे. इथं तुम्हाला 4 विधानं दिली होती आणि त्याच्यातलं तुम्हाला कुठलं विधान योग्य आहे असं विचारलेलं होतं. पहिलं विधान, अरवली पर्वतरांगेमध्ये कुठले कुठले खनिज आढळतात, तर संगमरवर आहे, ग्रॅनाइट आहे, जस्त आहे आणि तांबा आहे. अगदी बरोबर आहे. दुसरं विधान बघा, झावर येथील प्राचीन खाणी तांब्याच्या उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. झावर इथल्या ज्या खाणी आहेत त्या झिंकसाठी प्रसिद्ध आहे, जस्तासाठी. ओके, तांब्यासाठी नाही. भारतातल्या ज्या सगळ्यात मोठ्या खाणी आहेत झिंकच्या त्या इथे झावरमध्ये आहेत. तिसरं, अरवलीतील बहुतांश टेकड्यांची उंची 300 ते 900 मीटरच्या दरम्यान आहे. अगदी बरोबर आहे. हा काय आहे, अवशिष्ट पर्वत आहे, त्याची खूप मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे, त्याच्यामुळे उंची 300 ते 900 मीटरच्या दरम्यान आहे. आणि माउंट आबू शिखराची उंची 1600 मीटर पेक्षा जास्त आहे. चुकीचं आहे, ती हार्डली 1250 मीटर एवढी आहे. ठीक आहे, मग इथं जर का तुम्ही बघितलं तर फक्त अ आणि क विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 17 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 18 कडे. छोटा नागपूर पठाराचा भूगर्भीय पाया टिंबडिंब खडकांनी बनलेला आहे. आता छोटा नागपूरचा पठार कुठे आहे, तर बहुतांश भाग झारखंडमध्ये त्याचा आहे. थोडा भाग जो आहे तो बिहार, पश्चिम बंगाल, खाली ओरिसा आणि छत्तीसगडला लागून आहे. बट मोस्ट ऑफ द छोटा नागपूर प्लॅट इज लोकेटेड इन झारखंड. ओके, आणि त्याचा जो पाया आहे तो पर्टिक्युलरली कोणापासून बनलाय, तर गोंडवाना रॉक्स पासून बनलेला आहे. आणि त्याच गोंडवाना रॉक्स मध्ये तुम्हाला काय बघायला मिळतो, तर दगडी कोळसा बघायला मिळतो. भारतातला 98% दगडी कोळसा जो आहे तो गोंडवाना कालखंडातला आहे. ठीक आहे, आणि जो उच्च दर्जाचा दगडी कोळसा असतो तो कार्बोनिफेरस कालखंडाशी संबंधित असतो. हे फक्त तुम्हाला इथं एक्स्ट्रा बीट लक्षात ठेवायचे आहे, जे भारतामध्ये फक्त मध्य प्रदेशातल्या 1-2 ठिकाणी बघायला मिळतात. अदरवाईज 98% कोल इन इंडिया बिलोंग टू गोंडवाना रिजन. ठीक आहे, पुढचा बघा प्रश्न क्रमांक 19 कडे जाऊया. पुढील विधाने विचारत घ्या. या ठिकाणी तुम्हाला 4 विधानं दिली होते. मानवी भूगोल दॅट इज ह्युमन जॉग्राफीवरचा हा प्रश्न आहे. काय म्हटलंय तुम्हाला 4 विधानांमध्ये, 1961 ते 71 या दशकात भारताचा लोकसंख्या वाढीचा दर 2% जास्त होता. अगदी बरोबर आहे. तो आता कुठं 2% खाली आलेला आहे. 1971 ची जनगणना आहे, त्याच्यातले तुम्हाला जन्मदर आणि मृत्यूदराचे आकडे दिले ते होते 15,000 आणि 37,000. हे दोन्ही स्टेटमेंट पण या ठिकाणी बरोबर आहे. तिसरं विधान जे आहे की भारतात मृत्यूदरातील घट जगातील इतर देशांच्या तुलनेने संथ गतीने झाली, हे चुकीचं आहे. ठीक आहे, भारतामध्ये जो लोकसंख्या वाढीचा दर आहे तो खूप वेगाने कमी झाला ऍज कम्पेअर टू अदर कंट्रीज किंवा आफ्रिकन देश जर का तुम्ही विचारात घेतले तर. का, मेडिकल ऍडव्हान्समेंट आहेत भारतामध्ये, ज्या मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या गेल्या किंवा सार्वजनिक आपली जी आरोग्य व्यवस्था आहे तिच्यामुळे मृत्यूदरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली दिसते आणि खूप पटकन झालेली दिसते, ती स्लो नाहीये. त्याच्यामुळे जर का तुम्ही इथं बघितलं, इथं तुम्हाला काय विचारलं तर चुकीचं विधान किंवा विधाने निवडा, तर फक्त ड विधान जे आहे ते आपल्या या ठिकाणी चुकीचं आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 20 कडे. या ठिकाणी तुम्हाला एका बाजूला जिल्हा दिल्यात आणि एका बाजूला डोंगर रांगा किंवा टेकड्या दिलेल्या आहेत. मग इथं फक्त सिंपल होतं, जोड्या लावा प्रश्न होता. एका बाजूला पिलकापूर टेकड्या कुठे आहेत, नागपूरमध्ये आहे. चिकोडी टेकड्या कोल्हापूर, चिंचगड, गोंदिया आणि शिरसोली कुठे आहेत, तर जळगावमध्ये आहे. ठीक आहे, माझ्या लोकेशनवरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकता. सो जर का तुम्ही इथे बघितलं तर मग काय उत्तर पाहिजे, 4, 3, 2 आणि 1. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 21 कडे. वडाटी बेनी ऑफ झोन काय असतो. ठीक आहे, वडाटी बेनी ऑफ झोन हा कशाशी संबंधित आहे, तर भूकंपाशी संबंधित आहे. पृथ्वीच्या आत जिथे खोल भूकंप होतात तिथं 300 ते 700 किलोमीटरच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, वडाटी बेनी ऑफ झोन असं म्हणतो. आणि हा झोन पर्टिक्युलरली तुम्हाला इथे भूकंप खूप मोठे होतात. आणि हा झोन कुठे आहे, जिथे सबडक्शन होते, म्हणजे काय, एक भूपट्ट हा दुसऱ्या भूपट्टाच्या खाली सरकतो आहे, जिथं ओशनिक ट्रेंचेस फॉर्म होतात.
सागरी गर्दा तयार होतात, तिथं तुम्हाला हा झोन बघायला मिळतो. त्या ठिकाणी विधान अ आणि विधान ब असे दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. भूकंपाशी संबंधित संज्ञा आहे. खोल भूकंप ज्या ठिकाणी होतात त्याला वडाटी बेनी ऑफ झोन म्हणतात. आणि हा झोन कुठे आहे, इथं एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली सरकतो आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्ही विधानं आपली योग्य होती. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 22 कडे. पुढे दिलेल्या पर्यायातून जे उष्ण स्थानिक वारे आहे ते उष्ण स्थानिक वारे दर्शवणारा पर्याय तुम्हाला निवडायचा होता. ठीक आहे. आता लोकल विंड्स तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. स्थानिक वारे काय असतात आणि स्थानिक वाऱ्यांचं आपण क्लासिफिकेशन कसं करतो, उष्ण स्थानिक वारे आणि थंड किंवा कोल्ड लोकल विंड्स असं करतो. मग इथे तुम्हाला काय विचारलं होतं, उष्ण स्थानिक वारे मग कुठले कुठले आहे, झोंडा, सिरोको, फॉन आणि खामसिन. झोंडा ब्लिझर्ड, तर ब्लिझर्ड काय आहे, ब्लिझर्ड कोल्ड विंड्स आहे. येथे तुमच्या लक्षामध्ये बोरा काय आहे, कोल्ड विंड्स आहे. जर तुम्हाला कोल्ड विंड जरी माहित असेल तरी तुम्ही इलिमिनेशनने हा प्रश्न सॉल्व्ह करू शकले असतात. याचं उत्तर आहे पहिलं, झोंडा, सिरोको, फॉन आणि खामसिन. पुढे बघा प्रश्न क्रमांक 23. इथं ब्रह्मपुत्रा नदी संबंधी तुम्हाला 4 विधानं दिलेली आहे आणि या 4 विधानांमधनं तुम्हाला बिनचूक विधान निवडायचं आहे. बिनचूक म्हणजे काय, जे विधान योग्य आहे. ओके. मग 4 विधानं कुठली कुठली, तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे जे पाणलोट क्षेत्र आहे ते भूतानमधील पाणलोट क्षेत्रापेक्षा कमी आहे, चुकीचं आहे. लक्षात घ्या, तिबेटमधलं जे ब्रह्मपुत्रचं पाणलोट क्षेत्र आहे ना ते भारत आणि भूतानपेक्षा कसं आहे, जास्त आहे. म्हणजे सगळ्यात जास्त पाणी कुठून येतं, तिबेटमधून येतं. भारतातील ब्रह्मपुत्रचे पाणलोट क्षेत्र देशाच्या एकूण क्षेत्राच्या 5.9% भाग व्यापते. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं, भारतातील ब्रह्मपुत्रा खोरे अरुणाचल, आसाम, नागालँड, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमध्ये पसरलेले आहे. अगदी बरोबर आहे. जसं की सिक्कीम मधली तिस्ता नदी वाहत येते, नागालँड मधली नदी वाहत येते. सो क विधान पण बरोबर आहे. सुबनसिरी, मानस, जियावराली या उत्तर किनाऱ्यावरील प्रमुख नद्या आहेत. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. या तिन्ही तुम्हाला उत्तरेकडनं येऊन मिळताना दिसतात. मग तुम्ही जर का बघितलं तर ब, क आणि ड हे 3 विधानं या ठिकाणी बरोबर आहे. अ विधान जे होतं ते आपल्या या ठिकाणी चुकीचं आहे. पुढे बघा महाराष्ट्राच्या भूगोलावरचा एक प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणते अभयारण्य हे महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग नाही किंवा नाही. ओके. नॅशनल पार्क जे आहे ते कोर मध्ये आहे बघा. जे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्या मधल्या भागाला आपण काय म्हणतो, गुगामल राष्ट्रीय उद्यान म्हणतो. आणि आजूबाजूची 3 महत्वाची जी अभयारण्य आहे त्यांचा समावेश या टायगर रिझर्व्ह मध्ये होतो. मग कुठले कुठले आहेत, अंबाबरवा अमरावती मधलं बरोबर, याच्यातलं आहे बुलढाण्यातलं, नरनाळा जे आहे ते अकोल्यातलं आहे आणि वान जे आहे ते अमरावती मधलं आहे. सो कोका अभयारण्य जे आहे त्याचा याच्यामध्ये समावेश होत नाही. म्हणून उत्तर आहे तुमचं फक्त ड, पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 25 कडे. इथं तुम्हाला जनरली 4 स्टेटमेंट दिलेले आहेत बघा आणि काय विचारलेलं आहे, दिलेल्या विधानांतून चुकीचे विधान निवडा. ओके. क्लायमेटॉलॉजी हवामानशास्त्रावरचा हा प्रश्न आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशात वर्षातून किमान एकदा दुपारचा सूर्य थेट डोक्यावरती येतो. अगदी बरोबर आहे. सूर्याची किरणं कशी पडतात, उष्णकटिबंधामध्ये लंबरूप पडतात. दुसरं, 21 मार्च रोजी सूर्य कर्कवृत्तावरती लंब असतो. दुसरं विधान चुकीचं आहे. 21 मार्चला सूर्य कुठे लंबरूप असतो रे, विषुवृत्तावरती लंबरूप असतो. सो 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या 2 डेट्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कर्कवृत्तावरती तो कधी असतो, 21 जूनला असतो. त्याच्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. तिसरं, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात दुपारचा सूर्य कधीही डोक्यावरती येत नाही. अगदी बरोबर आहे. का, कारण की सूर्याची लंबरूप किरण कुठपर्यंत येतात, तर ती येतात तुमची फक्त याच्यामध्ये कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान आणि तिथून वरती समशीतोष्ण आहे, तिथून सूर्याची किरण तिरपी पडतात. त्याच्यामुळे तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. संपूर्ण शीतकटिबंधात सलग 6 महिने दिवस असतो आणि 6 महिन्याची रात्र असते. अगदी बरोबर आहे. 66.5 अक्षवृत्ताच्या वरती पृथ्वी 23.5 अंश कललेली असल्यामुळे एक तर 6 महिने दिवस असतो किंवा रात्र असते. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांकाचं 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 26 कडे. वातावरणीय वायुदाबाच्या वितरणाबाबत पुढील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. आणि काय विचारायचं तुम्हाला इथं, योग्य विधान किंवा विधाने निवडा. योग्य विधान निवडायचं आहे तुम्हाला. कशाबद्दल, पुन्हा क्लायमेटॉलॉजी हवामानशास्त्रावरचा प्रश्न आहे. ऍटमॉस्फेरिक एअर प्रेशरवरचा हा प्रश्न आहे. वातावरणाच्या खालच्या भागात वाढत्या उंचीनुसार वायुदाब वेगाने कमी होतो. अगदी बरोबर आहे. कारण की आपण बघतो की सगळ्यात जास्त वायूंची घनता ही पृष्ठभागाच्या जवळ असते. सो उंचीनुसार तुम्हाला एअर प्रेशर खूप पटकन कमी होताना दिसतो. साधारणपणे प्रत्येक 10 मीटर उंची वाढल्यास वायुदाब 1 मिलीबार एवढा कमी होतो. तो दुसरं विधान सुद्धा या ठिकाणी अगदी बरोबर आहे. जसं तापमानाच्या बाबतीत आपण बघतो ज्याला लॅब स्टेट म्हणतो, आलं तुमच्या लक्षामध्ये, तसंच इथं काय आहे तर हवामानाचा जो दाब आहे किंवा हवेचा जो दाब आहे तो प्रत्येक 10 मीटरला 1 मिलीबार एवढा कमी होताना दिसतो. वायुदाबाचा उभा उतार नेहमीच स्थिर दराने कमी होतो. चुकीचा आहे.
ठीक आहे, तो कसा असतो, अतिशय अस्थिर असतो. कधी कधी तो खूप पटकन कमी होतो, कधी कधी तो खूप हळू कमी होतो. मग या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर योग्य विधान कुठले आहे, फक्त अ आणि ब विधान या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 27 कडे. तापी नदीच्या उपनद्यांबाबत पुढील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, इथं तुम्हाला तापी नदीच्या संदर्भामध्ये 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं बघा, पांझरा, बोरी आणि गिरणा या तापी नदीच्या डाव्या काठाची उपनद्या आहेत. अगदी बरोबर आहे. धुळे जिल्ह्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर पांझरा येते, जळगाव जिल्ह्यामध्ये बोरी आणि गिरणा तुम्हाला बघायला मिळेल. वाघूर, अनेर आणि अरुणावती या तापी नदीच्या उजव्या काठाच्या उपनद्या आहेत. अनेर आणि अरुणावती तर आहे, पण वाघूर मात्र कुठून येते, छत्रपती संभाजीनगर मधनं येते, डाव्या बाजूने. सो दुसरं विधान चुकीचं आहे. पूर्णा आणि गिरणा या 2 नद्या किंवा उपनद्या मिळून जवळजवळ 45% संकलन क्षेत्र निर्माण करतात. म्हणजे तापी नदीतलं 45% पाणी फक्त या 2 नद्यांमधून जाते. उत्तर पूर्णा नदी आहे आणि गिरणा नदी आहे. सो या ठिकाणी तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे. मग अ आणि क विधान या ठिकाणी बरोबर आहे. बघा इथं काय विचारलं होतं तुम्हाला, वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत, फक्त अ आणि क. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढे बघूयात, तापमान व्युत्क्रमणाची घटना घडण्यासाठी खालीलपैकी कोणती परिस्थिती अनुकूल नसते. टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणजे काय आहे, उंचीनुसार जनरली काय बघतो आपण, तापमान कमी कमी होत जातं, पण कधी कधी ही घटना उलटी होताना दिसते. उंचीनुसार जर का तापमान वाढायला लागलं तर त्याला आपण म्हणतो टेम्परेचर इन्व्हर्जन. आणि इथं तुम्हाला तेच विचारलेलं आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये टेम्परेचर इन्व्हर्जन होत नाही. दीर्घ हिवाळी रात्री असेल तर काय होतं, टेम्परेचर इन्व्हर्जन आपल्याला बघायला मिळतो. थंड हवा जमिनीच्या जवळ येते, कारण की भूपृष्ठ खूप लवकर थंड होतो आणि भूपृष्ठाच्या वरची किंवा थंड हवेच्या वरची हवा थोडी काय असते, गरम असते. त्याच्यामुळे ही कंडिशन फेवरेबल आहे. तुम्हाला काय विचारलंय, अनुकूल नसते हे विचारलंय. ठीक आहे, त्याच्यानंतर स्वच्छ व ढग विरहित आकाश काय होतं, टेरेस्ट्रियल रेडिएशन खूप पटकन होऊन जातं. त्याच्यामुळे खालची हवा थंड होते, वरची हवा थोडी गरम राहते. भूपृष्ठाजवळ दमट हवेचे अस्तित्व हे काय आहे, फेवरेबल कंडिशन आहे. ओके, भूपृष्ठाजवळ काय पाहिजे तर अतिशय थंड आणि कमी दमट किंवा ज्याची आर्द्रता कमी आहे अशी हवा जर का असेल तर पटकन काय होईल त्या ठिकाणी, तर हवा जी आहे ती थंड होईल. जर का भूपृष्ठाजवळ हवा दमट असेल तर काय होईल, ती एनर्जी ऍब्झॉर्ब करून घेईल आणि हवा काय राहील, उष्णच राहील. त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. आणि चौथं, बर्फाच्छादित भूपृष्ठ काय करतो, खूप जास्त एनर्जी रिफ्लेक्ट करतो. त्याच्यामुळे बर्फाच्छादित पृष्ठभाग सुद्धा काय आहे तर फेवरेबल कंडिशन आहे. मग या 3 कंडिशन्स मध्ये आपल्याला टेम्परेचर इन्व्हर्जन बघायला मिळतं, या केसमध्ये बघायला मिळत नाही. आणि तेच तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं होतं. पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 29, पुढील विधाने विचारत घ्या. हल्दिया ते प्रयागराज जलमार्ग 1996 मध्ये राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आला. पहिलंच विधान चुकीचं आहे. हा 1986 मध्ये डिक्लेअर केला गेला होता. हा भारतातला पहिला जलमार्ग आहे, वॉटरवेज. दुसरं, या जलमार्गाची एकूण लांबी 1620 किलोमीटर आहे. सेकंड स्टेटमेंट मात्र या ठिकाणी तुमचं बरोबर आहे. मग उत्तर काय राहणार आहे तुमचं, फक्त विधान ब जे आहे ते या ठिकाणी योग्य आहे, विधान अ जे आहे ते तुमचं चुकीचं आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 30 कडे. पुढीलपैकी कोणते बेट हे लक्षद्वीप बेट समूहाचा भाग नाही. आता लक्षद्वीप मध्ये एकूण जर का तुम्ही बघितलं तर 36 बेट आहेत बघा. ओके, आणि त्याचे 3 ग्रुप केले जातात. त्यापैकी मग तुम्हाला हे 36 बेटांचे किमान नाव माहित असणं अपेक्षित आहे, कारण की लक्षद्वीप आणि अंदमानवरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहे. सो चेतलाट आहे का आहे, किल्तान आहे का आहे, काल्पनी आहे का आहे. बारातांग जे आहे ते नाहीये. बारातांग कुठे बघायला मिळतं आपल्याला, ते आहे अंदमान निकोबार बेट समूहामध्ये. आणि जे लक्षद्वीप मध्ये आहे त्याचं नाव आहे बंगाराम. लक्षद्वीप मधलं जे आहे त्याचं नाव आहे बंगाराम आयलंड. बारातांग तुमचं अंदमान निकोबार बेट समूहामध्ये असल्यामुळे प्रश्न क्रमांक 30 जो आहे त्याचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 31 कडे. इथून तुमचे जे आहेत ते एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन सुरू होता आहेत. चला, प्रश्न क्रमांक 20, हर्माटायपिक प्रवाह संदर्भात खालील विधाने विचारत घ्या. आता पोरल्सचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यातला हा एक प्रकार आहे हर्माटायपिक कोरल्स. काय असतात हर्माटायपिक कोरल्स, त्याच्या संबंधामध्ये तुम्हाला बिनचूक म्हणजे जे विधान योग्य आहे ते ओळखायचं आहे, बरोबर का नाही. हर्माटायपिक प्रवाह हे प्रवाह भित्ती निर्माण करणारे प्रवाह आहेत. अगदी बरोबर आहेत. या कोरल्समुळे कोरल रीफचं फॉर्मेशन होतं. लक्षात घ्या, ज्या प्रवाह भित्ती असतात ना त्या प्रवाह भित्ती तयार करणारे हे कोरल्स आहेत. ते कॅल्शियम कार्बोनेटचे सांगाडे स्त्रावित करतात. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, पांढऱ्या कलरचा जो कॅल्शियम कार्बोनेट आहे त्याचं डिपोजिशन करून रिप्स फॉर्म करतात. ते सूर्यप्रकाशावरती अवलंबून नसून खोल समुद्रामध्ये आढळतात. हे मात्र चुकीचं आहे. ठीक आहे, आता रिसेंट स्टडीज जे आहे त्याच्यात आहे की बाबा खोल समुद्रामध्ये पण कोरल्स आढळतात, पण ते रिप्स फॉर्म करत नाही.
तुम्हाला जे हर्माटायपिक कोरल्स आहे ते कुठे बघायला मिळतील, ते तुम्हाला शॅलो वॉटर्स मध्ये बघायला मिळतील, जिथे सूर्यप्रकाश हा अतिशय सहजासहजी उपलब्ध आहे. त्याच्यामुळे इथं जर का बघितलं तर फक्त अ आणि ब विधान तुमचं बिनचूक आहे, क विधान जे आहे ते तुमचं चुकीचं आहे. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 जे आहे ते तुमचं उत्तर आहे. पुढचं बघा, इथे पुढे दिलेल्या जोड्यातून महाराष्ट्रातील संवर्धन राखीव क्षेत्रे, याला आपण काय म्हणतो, कॉन्झर्वेशन रिझर्व म्हणतो, याची तुम्हाला काय ओळखायची आहे, चुकीची जोडी त्या ठिकाणी ओळखायची आहे. ओके, मुरगड कुठे आहे, कोल्हापूरमध्ये आहे, बरोबर आहे. भैरवगड कुठे आहे, ठाण्यामध्ये आहे, अगदी बरोबर आहे. पेडकागड कुठे आहे, पेडकागड हे धाराशिव मध्ये नाही. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा पेडकागड कुठे आहे. महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच कॉन्झर्वेशन रिझर्व डिक्लेअर झाली त्याच्यापैकी एक हे आहे. सो अप्लाइड अप्रोच आहे, म्हणजे करंट वरचा प्रश्न आहे. सो चुकीची जोडी काय होती, फक्त क होती. आलं तुमच्या लक्षामध्ये? ओके, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 33, पुढील जोड्या विचारात घ्या. ओके, हायड्रोस्फिअर. आता वेगवेगळ्या कम्युनिटीज असतात, म्हणजे काय, पर्यावरणामध्ये वेगवेगळे समुदाय आहे आणि त्या समुदायांची नावं असतात. जसं की हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे काय, तर असे समुदाय किंवा अशा कम्युनिटीज ज्या गोड पाण्यामध्ये आढळतात. ठीक आहे. लिथोस्फिअर म्हणजे काय, असे समुदाय किंवा अशा कम्युनिटी ज्या खडकांवरती वाढतात. आणि इथे स्पॅमोस्फिअर म्हणजे काय, सॉरी स्पॅमोस्फिअर म्हणजे काय, असे समुदाय जे वाळू समुदाय आहेत किंवा वाळूमध्ये वाढतात. आणि झेरोस्फिअर काय आहे, जिथं शुष्क हवामान आहे, अशा ठिकाणी वाढणाऱ्या समुदायांना आपण काय म्हणतो, झेरोस्फिअर असं म्हणतो. आलं तुमच्या लक्षामध्ये? सो अ, ब आणि क बरोबर आहे. ड जोडी जी आहे ती आपली चुकीची आहे. मग इथं काय विचारलं होतं, चुकीचा पर्याय निवडा. फक्त ड जोडी जी आहे ती आपली या ठिकाणी चुकीची आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे बघूयात, बायोमास संबंधी तुम्हाला विचारलेला आहे. बायोमास कशापासून तयार केला जातो किंवा बायोमास एनर्जी जी आहे तिच्याबद्दलचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. सो बायोमास एनर्जी जी आहे ती घरगुती कचरा बायोमास ऊर्जा स्रोत म्हणून वापरता येतो, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. घरातला जो घरगुती कचरा आहे तो जाळून तो पहिले सुकवतात, त्याच्यानंतर तो जाळतात आणि तो जाळल्यानंतर जी एनर्जी तयार होते त्याला आपण बायोमास एनर्जी म्हणू शकतो. म्हणजे घरगुती कचरा हा बायोमासचा सोर्स म्हणून वापरला जाऊ शकतो. बायोमास ऊर्जा वापरण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे बायोमासचे रासायनिक रूपांतर करणे. हे दुसरं विधान चुकीचं आहे. सगळ्यात सोपी पद्धत असते, जो बायोमास आहे तो सुकवला जातो. मग याच्यामध्ये झाडाची पानं असतील, झाडाची फुलं असतील, कुठलाही सुका कचरा जो आहे तो जाऊन त्याच्यापासून एनर्जी तयार करणे, दॅट इज बायोमास. ठीक आहे. सो त्याचं केमिकल ट्रान्सफॉर्मेशन करणं काय आहे, सगळ्यात क्लिष्ट प्रक्रिया असते, सगळ्यात सोपी प्रक्रिया असते. आता 11वी आणि 12वी जर का तुम्ही पुस्तक वाचलं असेल एन्व्हायरमेंटचं तर त्याच्यातनं घेतलेला हा प्रश्न आहे. म्हणून इथं विधान अ जे आहे ते योग्य आहे, विधान ब मात्र जे आहे ते त्या ठिकाणी चुकीचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, पर्यावरणीय अनुक्रमण संदर्भात खालील विधाने जी आहेत ती विचारामध्ये घ्या. प्रश्न क्रमांक 35, पर्यावरणीय अनुक्रमण. क्लेमेंट्स यांनी सगळ्यात पहिल्यांदा 1916 मध्ये काय केलं होतं, ही संकल्पना मांडली होती. ठीक आहे. इकोलॉजिकल सक्सेशन ज्याला आपण म्हणतो, की एखादा नवीन भूपृष्ठभाग तयार झाला असेल तर तिथे हळूहळू काय होत जातं, पहिले गवत येतील, मग छोटे छोटे झुडपं येतील, मग अजून मोठे थोडे झुडपं येतील, बरोबर का नाही, त्याच्यानंतर मग मोठे झाडं होतील, मग काही प्राणी येतील. सो याला इकोलॉजिकल सक्सेशन आपण म्हणतो. त्याचे 2 प्रकार करतो, प्रायमरी आणि सेकंडरी. सो ही जी टर्म होती इकोलॉजिकल सक्सेशन ही पहिल्यांदा कोणी दिली, क्लेमेंट्सने दिली होती. आणि ही संकल्पना क्लासिकल इकोलॉजी थेअरी म्हणून ओळखली जाते, की समुदाय कसे किंवा परिसंस्था कशा विकसित होतात त्याच्यामुळे त्याला क्लासिकल थेअरी म्हटलं जातं. बरोबर. सो पहिले 2 विधान बरोबर आहे. क्लेमेंट्स याच्यामध्ये उत्तराधिकार हा कोणत्याही टप्प्यांशिवाय अचानक होणारा बदल आहे, नाही, हा बदल टप्प्याटप्प्यातच होतो. पहिल्यांदा न्यूडेशन आहे, म्हणजे काय, पूर्णपणे सपाट भाग, त्याच्यानंतर मग एक एक स्पेसिस तिथे येत जातात, मध्येच कुठला टप्पा विकसित होत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर फक्त अ आणि ब विधान जे आहे ते या ठिकाणी योग्य आहे. तर सामान्य विज्ञानाचे जे प्रश्न आहेत ते बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 36 याकडे लक्ष द्या. बघा, विचारलेलं आहे की खालील विधानांचा इथे विचार करा आणि योग्य पर्याय जे आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे, करेक्ट. तर आता इथे वाक्य दिलेलं आहे बघा, या वाक्यामध्ये कन्सेप्ट आणि त्याबरोबर त्या आधारित असलेल्या ज्या टर्म्स आहेत, ठीक आहे, तर त्या विचारलेल्या आहेत. आता जो पहिलं स्टेटमेंट आहे, समता प्रक्रियेत प्रणालीचे तापमान सतत बदलत असते. ठीक आहे. आता कन्सेप्ट जर इथे व्यवस्थित आपण समजून घेतली तर प्रश्न जो आहे इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येतो आणि जे स्टेटमेंट आहे तर ते एलिमिनेट सुद्धा करता येतात. ठीक आहे. आता यालाच आपण काय म्हणतो, आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. काय म्हणतो, आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसची कन्सेप्ट अशी आहे की ह्या प्रोसेसच्या दरम्यान जे टेम्परेचर आहे म्हणजेच तापमान हे कसं असणार आहे, सेम असणार आहे, सारखंच असणार आहे. ठीक आहे, सेम ड्युरिंग द प्रोसेस. आता जर असा
आहे या कन्सेप्टमध्ये, तर वाक्य जे आहे ते उलट दिलेलं आहे. वाक्यामध्ये दिलेलं आहे की प्रणालीचे तापमान सतत बदलत असते. तर बदलते का? नाही. तर प्रक्रिये दरम्यान जे आहे तापमान हे सारखेच असते. तर पहिले जे स्टेटमेंट आहे बघा ते चुकीचं असणार आहे. ठीक आहे. दुसरं जे स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, आदर्श वायूची अंतर्गत ऊर्जा केवळ त्याच्या तापमानावरती अवलंबून असते. तर हे वाक्य योग्य आहे. कारण की आयडियल गॅस आपण कशावरून जे आहे त्याचं जे डिपेंडन्स आहे आयडियल गॅसचं हे कशावरती असतं? त्याच्या कायनेटिक एनर्जी. आणि त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कशावरती अवलंबून असते? फक्त टेम्परेचरवरती. जर टेम्परेचर कमी किंवा जास्त झालं तर कॉम्प्रेशन जे आहे किंवा एक्सपान्शन ते आयडियल गॅसचं इथे घडून येत असतं बघ. ठीक आहे. तर ब जे आहे ते इथे बरोबर असणार. तर उत्तर जे आहे बघा असणार आहे पर्याय क्रमांक 4. अ चुकीचा आहे व ब बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. आता बघा इथे विचारलेला आहे की जर एका प्रमाणित तांब्याच्या तारेचा रोध 15 ओम असेल आणि त्यातून 3 अँपिअर इतके स्थिर विद्युतधारा वाहत असेल म्हणजे करंट, तर तारेमध्ये व्होल्टेज ड्रॉप किती होतो? म्हणजे सरळ सरळ तुम्हाला व्होल्टेज विचारलेला आहे. ठीक आहे. सिंपल फॉर्म्युला आहे आपला व्होल्टेजचा, लक्षात ठेवा. काय आहे? व्ही इज इक्वल टू आय आर. व्होल्टेज किती असणार आहे? करंट, त्याला आपण अँपिअर असं म्हणतो. ठीक आहे. करंट जे आहे आय ने आपण डिनोट करतो आणि त्याचं जे आहे युनिट अँपिअर आहे, इंटू आर म्हणजेच रेजिस्टन्स. ठीक आहे. तर करंट इंटू रेजिस्टन्स इज इक्वल टू काय असणार आहे? व्होल्टेज असणार आहे. ठीक आहे. तर आता व्ही इक्वल टू जर आय आर आहे, आपल्याला कोणकोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत? रेजिस्टन्सची दिलेली आहे म्हणजे रोधाची दिलेली आहे ती आहे 15. त्याचबरोबर आपल्याला 3A म्हणजे करंटची सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. आय किती असणार आहे? 3A. आर किती आहे? 15. फॉर्म्युला काय आहे आपला? व्ही इज इक्वल टू आय आर. ठीक आहे. आर आपण लिहिले इथे 15, 3 आहे इथे. ओके. करंट आणि व्ही आपल्याला शोधायचा आहे. आता व्होल्टेज जे आहे ते किती येणार मग? 15 गुणिले 3 म्हणजेच किती? 45. तर 45 व्होल्ट जे आहे आपलं इथे उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर व्होल्टेज ड्रॉप जो आहे तो किती असणार आहे? 45 व्होल्टचा. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे बघा हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 38. विचारलेला आहे की जर एखाद्या वस्तूचा वेग 5 सेकंदात 10 मीटर प्रति सेकंद वरून एक समान गतीने, बघा आता इथे गती जी आहे ती बदलत नाहीये, एक समान गती आहे. ठीक आहे. एक्सेलरेशन मध्ये पण आपल्याला जे आहे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. ठीक आहे. निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. पण गतीमध्ये जो बदल होतो, ठीक आहे, सुरुवातीची गती आहे आणि अंतिमची गती आहे आणि त्याच्यामधला जो डिफरन्स आहे, ज्या गती ज्या वेगाने एखादा जे ऑब्जेक्ट आहे ते मूव्ह होत आहे तर त्याला आपण काय म्हणतो? एक्सेलरेशन असं म्हणतो. म्हणजे तो काय? स्पीड मध्ये असलेला डिफरन्स आहे बघा. ठीक आहे. तर विचारलेला आहे की 5 सेकंदात 10 मीटर प्रति सेकंद वरून एक समान गतीने 30 मीटर प्रति सेकंद पर्यंत वाढत असेल तर त्या वस्तूचे त्वरण किती? ठीक आहे. तर एक्सेलरेशन जे आहे ते आपल्याला काढायचं. ठीक आहे. कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट जर असेल तर इझिली प्रश्न जो आहे तो आपला सॉल्व्ह होतो. बघा आता एक्सेलरेशन बेसिकली काय आहे की जो वेग आहे त्या वेगामधील असलेला डिफरन्स. ठीक आहे. मग आता इथे जे आहे बघा आपल्याला किती एक्सेलरेशन आहे हे आपल्याला काढायचं. तर बघा सुरुवातीचा वेग जो आहे पहिला किती होता इथे? पहिला तर दिलेला आहे की 10 मीटर प्रति सेकंदाचा काय आहे? वेग आहे किंवा स्पीड आहे. ठीक आहे. आता स्पीड आपल्याला माहिती पहिली किती आहे आणि जी शेवटची आहे म्हणजे दुसरी सेकंड स्पीड ती किती दिलेली आहे? 30 मीटर प्रति सेकंद. एवढी जी आहे आपल्याला स्पीड बघायला मिळते. आता ह्या दोन्ही मधला जो फरक आहे हा कितीचा आहे बरं? हा आहे 30 मीटर प्रति सेकंदचा. बरोबर. 30 वजा 10 किती होतात? 20 होतात. राईट. आता याच्यामध्ये आपल्याला एक्सेलरेशन शोधायचं आहे. एक्सेलरेशन म्हणजे काय? युनिफॉर्म इन्क्रीज इन स्पीड म्हणजे किती अंतराने जे आहे वेग हा वाढत गेलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती इथे काय आहे? 20 आहे आणि वेळ पण आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे? 5 सेकंदाचा. ठीक आहे. तो 5 सेकंदामध्ये 20 मीटर प्रति सेकंद एवढी स्पीड जी आहे ती वाढलेली आहे. म्हणजेच त्वरण किती असा प्रश्न विचारलाय. आपण जर याला जर डिवाइड केलं तर समान जर आपण प्रत्येक सेकंदाला जर आपण स्पीड जर इथे डिवाइड करून दिली म्हणजे काय? 5 सेकंदामधला जो पहिला सेकंद आहे, ठीक आहे, हा पहिला सेकंद, हा दुसरा सेकंद, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा सेकंद. तर पहिल्या सेकंदाला किती? 4 मीटर पर सेकंड. ठीक आहे. सेम इथे असणार आणि सेम चौथ्याला आणि सेम 5व्याला जे आहे 4 मीटर पर सेकंड इथे असणार आहे. ठीक आहे. 4 + 4 + 4
12 आणि 4 16 आणि प्लस 4 असणार 20. ठीक आहे, तर बरोबर जो आहे आपला डिफरन्स जर आपण इथे ऍड केला, ठीक आहे, तर इक्वली जे आहे आपल्याला सेम आकडेवारी इथे मिळणार आहे. ठीक आहे, मग एक्सेलरेशन म्हणजे काय, फक्त स्पीडमध्ये जो डिफरन्स आहे तर तो किती वेळेत तो वाढलेला आहे तर तो आपल्याला इथे काढायचा आहे. म्हणजे असंही तुम्ही करू शकता की 20 मीटर प्रति सेकंदाला जे आहे डायरेक्टली 5 सेकंदाला जे आहे ते तुम्ही भाग देऊ शकता. आता इथे युनिट्स बरोबर आहे, सेकंद आणि सेकंद बरोबर दिलेले आहे. जर तास वगैरे दिलेला असतं तर मग तुम्हाला ते सेकंदामध्ये कन्वर्ट करावं लागलं असतं. ठीक आहे, तर 20 इथे जे आहे बघा, सॉरी 4 जे आहे ते आपलं इथे उत्तर येणार आहे. कितीनं वाढलेलं आहे एक्सेलरेशन? 4 मीटर पर सेकंड. ठीक आहे का ऑप्शन मध्ये पहिला जो क्रमांक आहे, ठीक आहे, पहिला पर्याय तिथे आपल्याला उत्तर मिळणार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. विचारलेला आहे 39 नंबर की जेव्हा प्रकाश किरणे, हे इझिली कन्सेप्ट बेस्ड आहे बघा, एका माध्यमातून दुसऱ्या भिन्न घनतेच्या माध्यमात प्रवेश करताना आपली प्रसाराची दिशा बदलते तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? आता याला जर डायग्राम वाईज जर आपण इमॅजिन केलं तर एक प्रकाश किरणे आहेत बघा, ते येत आहेत आणि जसं माध्यम बदललं, समजा पहिलं माध्यम हे आहे ए, आपण कन्सिडर करूया ही आहे हवा एअर, आणि दुसरं माध्यम जे आहे ते आहे बी, ज्याला आपण कन्सिडर करूया हे आहे पाणी म्हणजे वॉटर. आता एका माध्यमातून जे आहे प्रकाश किरणे दुसऱ्या माध्यमात जेव्हा जातात तर ते त्यांची दिशा बदलतात. आता ही जेव्हा दिशा बदलली जाते ह्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं अपवर्तन म्हणजेच रिफ्रॅक्शन. पर्याय क्रमांक 4 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, जर प्रकाशाने दिशा नसती बदलली आणि जर परावर्तन घडून आलं असतं, जर रिफ्लेक्शन, जर पुन्हा जे आहे त्याच डायरेक्शनने किंवा दुसऱ्या डायरेक्शनने जर ती लाईट रे जर पुन्हा जे आहे रिटर्न गेली असती तर त्याला आपण म्हटलो असतो इट इज रिफ्लेक्शन. ठीक आहे, डिफ्रॅक्शन मध्ये काय होणार? तर बेसिकली व्हाईट लाईट जी आहे तर ह्या व्हाईट लाईटचं रूपांतर विविध कलर रेज मध्ये जे आहे रूपांतरित होणार, याला आपण काय होतं डिफ्रॅक्शन असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आहे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, रेड, येलो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 40. ठीक आहे, आता एक यंत्र आहे बघा 50 किलो वजनाचे वस्तुमान असलेलं काय, ठीक आहे, 10 मीटर उंचीवर 20 सेकंदात उचलते. ठीक आहे, तर एक यंत्र आहे आपल्याकडे, तर 50 किलो वजनाची एक वस्तू आहे, तर ती किती उंचीवरती उचलली जाते? 10 मीटर, आणि त्याला किती वेळ लागतो? तर 20 सेकंदाचा वेळ लागतो. ठीक आहे, तर इथपर्यंत काय झालेलं आहे? काम झालेलं आहे, कार्य झालेलं आहे. ठीक आहे, आता पुढे दिलेलं आहे आपल्याला ग्रॅव्हिटी सुद्धा दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, तर एक्सेलरेशन पण जे आहे आपल्याला खालच्या बाजूने जे आहे निगेटिव्हली काम करताना ते दिसणार आहे. ठीक आहे, मग ग्रॅव्हिटी काय आहे ते कॉन्स्टंट आहे. तर त्या यंत्राला किती शक्ती लागेल म्हणजेच तुम्हाला विचारलेलं आहे पॉवर. ठीक आहे, तर आता पॉवरचा जर आपण फॉर्म्युला बघितला तर पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? P इज इक्वल टू W/T. म्हणजे एक विशिष्ट कार्य करण्यासाठी किती वेळ लागतो त्यालाच आपण म्हणतो पॉवर असं म्हणतो. आणि पॉवर कशामध्ये मोजली जाते? तर वॉट मध्ये मोजली जाते. ठीक आहे, तर आपल्याला वेळ दिलेला आहे का? टी दिलेला आहे. किती दिलेला आहे? 20 सेकंदचा दिलेला आहे. परंतु आपल्याला वर्क म्हणजेच कार्य दिलेलं आहे का? तर नाही. तर कार्य जे आहे ते आपल्याला सुरुवातीला इथे काढावं लागेल. ठीक आहे, आता कार्य जे आहे त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? इथे मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. ठीक आहे, कारण की हे जे कार्य आहे ते एका विशिष्ट वस्तूवरती झालेलं आहे, त्या वस्तूला काय त्याचं वस्तुमान आहे, म्हणून ती संख्या जी आहे वस्तुमान ते आपण यम इथे कन्सिडर केलेलं आहे. आता त्याचं जे मोमेंट आहे एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनला ते मूव्ह होणार आहे. मग इथे हाईटचा जो आहे इथे प्रश्नामध्ये आपल्याला संदर्भ दिलेला आहे. मग उंची जी आहे ती किती दिलेली आहे? 10 मीटर, म्हणून आपण उंचीचा जो आहे ते रेफरन्स घेतलेला आहे फॉर्म्युलामध्ये. त्याचबरोबर फक्त उंचीवरती उचलून चालणार नाही, त्या उंचीवरती लिहिल्याच्या नंतर त्या वस्तुमानावरती ग्रॅव्हिटीचा सुद्धा प्रभाव पडणार आहे, म्हणजे नेगेटिव्ह एक्सेलरेशन. ठीक आहे, सतत पद्धतीने जे आहे त्याला खाली खेचलं जाणार आहे. त्यामुळे आपण ग्रॅव्हिटी जी आहे ती सुद्धा इथे अज्युम केलेली आहे बघा त्या फॉर्म्युलावर. ठीक आहे, फॉर्म्युला काय असणार आहे? mgh. जी दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे? 10. त्यानंतर एच दिलेला आहे, किती दिलेला आहे? ते सुद्धा 10 आहे. आणि वस्तुमान किती दिलेला आहे? तर 50 दिलेला आहे. ठीक आहे, तर 10 गुणिले 10 100 आणि 100 गुणिले 50 किती होता? 5000
जूल्स, किती होतात 5000 जूल्स. म्हणजे एकूण कार्य किती झालेलं आहे 5000 जूल्स इतकं झालेलं आहे बघा. किती झालेलं आहे 5000 जूल्स. आता फॉर्म्युलामध्ये जे आहे आता आपल्याला कार्य जे आहे ते इथे लिहावं लागेल. टी इज इक्वल टू 5000 अपॉन टी म्हणजे किती आहे 20 सेकंद आहे. ठीक आहे. तर इथे जे आहे काय करणार आपण कॅन्सल करणार आणि इथे जे आहे आपल्याला 250 वॉट एवढी शक्ती इथे लागणार आहे म्हणजेच 250. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते इथे उत्तर असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. ठीक आहे. विचारलेला आहे की एका बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे तर त्या भिंगाची शक्ती किती असेल. तर पॉवर ऑफ लेन्स आपल्याला विचारली आहे. तर पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला काय आहे P इज इक्वल टू 1 अपॉन एफ. आता हे जे एफ आहे तर हे मीटर मध्ये आपण इथे कन्सिडर करतो जेव्हा आपण फॉर्म्युला यूज करतो तेव्हा. ठीक आहे. आता एफ आपल्याला दिलेला आहे का फोकल लेंथ तर दिलेली आहे किती आहे 25 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. एफ किती आहे 25 सेंटीमीटर. ठीक आहे. आता याचं जे कन्व्हर्जन आहे तर हे आपल्याला कशामध्ये करावं लागेल मीटर मध्ये करावं लागेल. ठीक आहे. मग आपण काय करणार याला मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तर 25 ला आपण भाग देणार 100 ने. ठीक आहे. तर मीटर मध्ये किती उत्तर येणार आपलं 0.25 मीटर हे आपलं काय येणार इथं उत्तर येणार. म्हणजे प्रॉपर आपली जी रिक्वायरमेंट आहे फॉर्म्युलामध्ये की फोकल लेंथ आपल्याला हे मीटर युनिट मध्ये पाहिजे सेंटीमीटर मध्ये नको. ठीक आहे. तर 0.25 मीटर हे आता आपलं आलेलं आहे. तर पॉवर ऑफ लेन्स हा फॉर्म्युला आपण यूज करूयात आणि त्याचबरोबर पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे याचा सुद्धा आपण विचार करूयात. ठीक आहे. तर 1 अपॉन किती असणार आहे एफ म्हणजे 0.25. ठीक आहे. आणि हे भाग दिल्याच्या नंतर उत्तर किती असणार आहे याचं. ठीक आहे. 2 झिरो जे आहे तर 2 झिरो जे आहे आपल्याला इथे 100 होताना दिसतात आणि 25 to 4 जे आहे आपल्याला इथे 100 अशी संख्या इथे मिळते. ठीक आहे. तर पॉवर ऑफ लेन्स किती असणार आहे 4 असणार आहे. किती असणार आहे 4. आता ही प्लस आहे का मायनस हे कसं ओळखणार साइन कन्व्हेन्शन जे आहेत बघा लेन्स या चॅप्टर मध्ये जे साइन कन्व्हेन्शन असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यापैकी बघा जेव्हा कधी कॉन्व्हेक्स लेन्स असेल. ठीक आहे. लेन्स कोणते आहे कॉन्व्हेक्स म्हणजेच बहिर्वक्र भिंग जर असेल तर याला साइन कोणती लागणार आहे प्लस म्हणजेच पॉझिटिव्हची लागणार आहे. ठीक आहे. तर या ऐवजी लेन्स ही जर आपली कॉन्केव्ह असली असती. ठीक आहे. ज्याला आपण अंतर्वक्र भिंग असं म्हणतो तर त्या केसमध्ये साइन का असणार आहे नेगेटिव्ह असणार आहे. तर हे लक्षात ठेवा कॉन्केव्ह जर असेल तर नेगेटिव्ह असणार कॉन्व्हेक्स जर असेल तर काय असणार पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर 4 हा जो पर्याय आहे दोन्ही स्वरूपात तुम्हाला एक्झाम मध्ये इथे जे आहे दिला जाणार आहे. मायनस मध्ये पण आहे आणि त्याचबरोबर प्लस मध्ये सुद्धा आहे. तर करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3 +4 डायरेक्टर. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता नायट्रोजन युक्त बेस फक्त आरएनए मध्ये आढळतो पण डीएनए मध्ये नाही. आता डीएनएचा जर आपण विचार केला. ठीक आहे. सर्वांनी लक्ष द्या. डीएनएचा जर आपण विचार केला तर डीएनएच्या ज्या जोड्या आहेत. ठीक आहे. तर त्या नायट्रोजन बेसने बनलेल्या असतात. म्हणजे ए ची जी जोडी आहे ती टी सोबत असते आणि सायटोसाइनची जी जोडी आहे ती ग्वानाइन सोबत असते. म्हणजे ए टी आणि सीजी या जोड्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. परंतु आरएनएच्या संदर्भात जे आहे एक गोष्ट इथे बदलते. ती काय असणार आहे थायमिनच्या ऐवजी इथे आपल्याला युरेसिल भेटणार आहे आणि त्याचबरोबर सायटोसाइन आणि ग्वानाइन हे इथे सेम पद्धतीने असणार आहे. म्हणजे एक जो बदल झाला तो कुठे झाला आहे थायमिनला रिप्लेस करण्यात आलेला आहे कशाने तर युरॅसिलने. ठीक आहे. मग आरएनए मध्ये जो आहे हा एक वेगळा स्वतंत्र पद्धतीचा घटक आपल्याला आढळून मिळतो. ठीक आहे. तर मग आता ऑप्शन मध्ये आहे का युरॅसिल जो की आरएनए मध्ये असतो परंतु डीएनए मध्ये नाही. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 43. बघा इझी क्वेश्चन आहे. तर शास्त्रज्ञांवरती जे आहे बघा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठराविक फॅक्ट्स आहेत 1 ते 2 पेज मध्ये जे आहे तुम्हाला मायक्रो नोट्स तुमच्या तयार करायच्या आहेत. ठीक आहे. बायोलॉजीच्या संदर्भात जे आहे विशेषतः आणि त्याचबरोबर केमिस्ट्रीच्या संदर्भात जे आहे प्रश्न हे विचारले जातात. बघा द्विनामी नामकरण. ठीक आहे. ही जी पद्धत आहे ही खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला जे आहे आधुनिक वर्गीकरण शास्त्राचे जनक मानले जाते. आता ही जी पद्धत आहे वर्गीकरणाची जे आपण सजीवांचं जे वर्गीकरण बघतो त्याच्यामध्ये ही द्विनाम जी पद्धत आहे
तर ही कार्ल लिनियस यांनी जे आहे याचा शोध लावला होता, म्हणजे यांनी त्याची सुरुवात केली होती. म्हणून त्यांना जे आहे फादर ऑफ मॉडर्न टॅक्झॉनॉमी सुद्धा म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, तर हा एक जो आहे संदर्भ लक्षात ठेवा, फादर ऑफ मॉडर्न टॅक्झॉनॉमी. उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 कार्ल लिनियस. चार्ल्स डार्विन जे आहे कशाशी संबंधित आहे? एव्होल्युशन, उत्क्रांती. ग्रेगर मंडल जे आहे यांना काय म्हटलं होतं? फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं होतं, जेनेटिक्स. त्यानंतर लुई पाश्चर जे आहे ते कशासाठी फेमस आहे? तर पाश्चरायझेशन प्रक्रिया जी आहे जी दुधाच्या संदर्भात सुद्धा केली जाते. ठीक आहे, तर या पद्धतीसाठी जे आहे ते फेमस आहे तो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 44. विचारलेला आहे की उच्च वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषणाबाबत खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे, तर कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. 3 विधानं दिलेली आहेत. प्रकाश आधारित अभिक्रिया हरित लवकाच्या थायलेकॉइड पटल ओलांडून होतात. ठीक आहे, तर बेसिकली काय बघा, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं की क्लोरोप्लास्ट मध्ये काय असतं? थायलेकॉइड मेम्ब्रेन आहे, आणि या थायलेकॉइड मेम्ब्रेन मध्ये लाईट डिपेंडेंट रिएक्शन्स होतात, ज्या की कशासाठी महत्वाच्या असतात? फोटोसिंथेसिस साठी महत्वाच्या असतात. आपण म्हणतो ना सूर्यप्रकाश जो आहे तो फोटोसिंथेसिस साठी महत्वाचा असतो, तर हा कुठे महत्वाचा असतो? तर या प्रक्रियेमध्ये. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? लाईट डिपेंडेंट रिएक्शन्स कुठे घडतात? थायलेकॉइड मेम्ब्रेन मध्ये. ठीक आहे, पहिलं जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. आता बघा दुसरं आहे, केल्विन चक्राला त्याची पहिली पायरी सुरू करण्यासाठी थेट सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. आता केल्विन सायकल बेसिक तुम्ही जर वाचला असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की केल्विन सायकल मध्ये आपल्याला डार्क रिएक्शन पासून सुरुवात होताना दिसते. कशापासून सुरुवात होते? डार्क रिएक्शन. ही डार्क रिएक्शन म्हणजे काय? ही डार्क लाईट रिएक्शन आहे. म्हणजेच काय की कोणत्याही प्रकाशावरती हे डिपेंडेंट नाही. डिपेंड आहे का? नाही. मग प्रकाश स्वतंत्र प्रक्रिया आहे. कशी आहे? प्रकाश स्वतंत्र. ठीक आहे, तर हा एक फॅक्ट जो आहे तो लक्षात ठेवा. प्रकाश स्वातंत्र्य जे आहे ती प्रक्रिया आहे बघा. ठीक आहे, तर केल्विन चक्राची जी सुरुवात आहे ती सूर्यप्रकाशापासून होत नाही, तर ही प्रकाश स्वतंत्र असते. म्हणून बस स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. तिसरं जे आहे बघा क दिलेलं आहे की पाण्याच्या प्रकाश विघटनामुळे उपउत्पादन म्हणून ऑक्सिजन बाहेर पडतो. म्हणजे H2O मधून काय बाहेर पडणार आहे? ऑक्सिजन जो आहे तो बाहेर पडणार आहे. तो जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 जे आहे ते उत्तर बघायला मिळणार आहे की फक्त पहिले आणि तिसरे विधान बरोबर आहे परंतु दुसरे नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 45. विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता अवयव प्रामुख्याने मानवी उत्सर्जन संस्थेशी संबंधित नाही? ठीक आहे, तर वृक्क आहे, किडनी जो आहे तो मेन ऑर्गन आहे बघा. ठीक आहे, एक्सक्रिएटरी सिस्टीम मध्ये मूत्रवाहिनी आहे, युरेट्रस आहे, त्याचबरोबर मूत्राशय युरिनरी ब्लॅडर सुद्धा आहे. तर हे तिन्ही जे आहे ते एकत्रित आपल्याला बघायला मिळतात. परंतु स्वादुपिंड जे आहे ते नाहीये बघा. पॅनक्रियाज नाहीये. का नाहीये? कारण की पॅनक्रियाज जे आहे याच्यामध्ये आपल्याला बेसिकली एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन अशा 2 प्रकारच्या ग्रंथी सुद्धा बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला एक्झोक्राइन मध्ये अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन हे 3 वेगवेगळे डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड ही ग्रंथी आहे बघा. ठीक आहे, तर उत्सर्जन संस्थेशी नाहीये तर कशाशी रिलेटेड आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, तर हा एक फॅक्ट याच्यामध्ये माहिती असू द्या. परत पॅनक्रियाज मध्ये आपण बघतो की इन्सुलिन वगैरे पण सिक्रेट होतो बघा, जे इंडोक्राइन ग्लँड आहे. ठीक आहे, तर इन्सुलिन वगैरेचं जे रेग्युलेशन आहे ग्लुकोज ग्लुकॅगॉन तर याचं जे आहे स्वादुपिंडामधून होतं. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 जे आहे ते उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 46. विचारलेला आहे क्षयरोगाबाबत ट्युबरक्लोसिस. तर खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा जीवाणूजन्यमुळे होतो. ठीक आहे, तर एक्झाम मध्ये जे आहे व्यवस्थित लक्ष द्यायचं. जीवाणूजन्य आहे की विषाणूजन्य लिहिलेलं आहे तर तिथे जे आहे बघा ब्लफ केलं जातं बघा. ठीक आहे, तर त्या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायच्या. स्टेटमेंट ए जे आहे ते बरोबर असणार आहे. ब मध्ये आहे की तो उपसाऐवजी प्रामुख्याने मध्यवर्ती मज्जासंस्थेवरती हल्ला करतो. आता बेसिकली जर तुम्ही याची ऍडव्हर्टाइजमेंट जरी बघितली असेल तर याच्यामध्ये जे आहे बघा खोकला जो असतो, ठीक आहे, कफ, तर हा डेव्हलप होतो. म्हणजेच काय लंग्स वरती जे आहे त्याचा अटॅक होतो. तर इथे स्टेटमेंट चुकीचं असणार आहे कारण की फुफ्फुसावरती जो आहे प्रामुख्याने अटॅक होतो, मज्जासंस्थेवरती नाही, नर्वस सिस्टीम वरती नाही. ठीक आहे, हा त्याचा दुय्यम परिणाम होऊ शकतो परंतु प्राथमिक परिणाम काय आहे तर फुफ्फुसावरती आहे.
क जे विधान आहे, मुलांमध्ये टीबीचे गंभीर स्वरूप रोखण्यासाठी बीसीजी लस दिली जाते. तर बीसीजी लस जी आहे मुख्यतः अगेन्स्ट द टीबी ही दिली जाते बघा. अजून एक प्रोग्राम जो आहे तो लक्षात ठेवा, डॉट्स नावाचा प्रोग्राम लक्षात ठेवा. ठीक आहे. डायरेक्ट ऑब्झर्वेटरी जे आहे, ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट जे आहे सिस्टीम जी आहे तर ती इथे तयार केली जाते. म्हणजे पेशंटला आहे तो त्याचा कोर्स पूर्ण करतो का नाही तर याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी कोणता प्रोग्राम आहे, डॉट्स नावाचा प्रोग्राम आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक आहे 47. ठीक आहे. 47 मध्ये विचारलेला आहे की हायपोथॅलॅमसद्वारे तयार केलेले आणि पश्चपीयूषिका ग्रंथीद्वारे स्त्रवले जाणारे दोन संप्रेरक कोणते. ठीक आहे. तर आता पिट्युटरी ग्लॅंड मध्ये पण दोन प्रकार पडतात, एक आहे फ्रंट आणि एक आहे पोस्ट. म्हणजे एक आहे मागच्या बाजूला आणि एक आहे समोरील बाजूला. ठीक आहे. तर इथे पाश्च म्हणजे जे आहे इथे पोस्टेरियर बद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे. फ्रंट बद्दल विचारलेलं नाही. तर या गोष्टी पण इथे लक्षात ठेवल्या पाहिजे. तर बघा, इन्सुलिन आणि ग्लुकागॉन जे आहे हे आपल्याला माहिती आहे कशाद्वारे स्त्रवलं जातं, एंडोक्राईन. ठीक आहे. उत्तर असेल का मग नाही. त्यानंतर प्रोलॅक्टिन आणि ग्रोथ हार्मोन कशाच्या स्वरूपात आहे तर पिट्युटरीज आहे, परंतु फ्रंट, पोस्टेरियर नाही, फ्रंट. ठीक आहे. फ्रंट पिट्युटरी ग्लॅंड जे आहे त्याद्वारे जे आहे ते स्त्रवलं जातं. ठीक आहे. प्रोलॅक्टिन आणि ग्रोथ हार्मोन. त्यानंतर पुढे आहे थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन कशाच्या मार्फत तर थायरॉइड ग्रंथी मार्फत स्त्रवलं जातं, थायरॉइड ग्रंथी. शेवटचं जे आहे ऑक्झिटोसिन आणि अँटीडायोरेटिक हार्मोन. याचा मुख्य स्रोत काय आहे तर पिट्युटरी ग्लॅंड आहे. पण कोणता, पोस्टेरियरी पिट्युटरी ग्लॅंड. तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, मायटोसिस. ठीक आहे. सूत्री विभाजन जे आहे. ठीक आहे. या दरम्यान पेशीचे जे चक्र असतात म्हणजे फेजेस आपण बघतो. ठीक आहे. हे फेजेसचा जो क्रम आहे तो तुम्हाला विचारलेला आहे. आता हा प्रश्न ऑलरेडी रिपीट सुद्धा झालेला आहे. तर हे काही असं बेसिक प्रश्न असतात जे आपल्याला चुकायला नको. ठीक आहे. तर याचं शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा. शॉर्टकट जे आहे बघा पी मॅट आहे बघा, पी मॅट. ठीक आहे. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज. ठीक आहे. तर इथे प्रोफेज जे आहे बघा, पहिलं जे आहे ब आहे, दुसरं जे आहे मेटाफेज ड. ब आणि ड कुठे बघायला मिळतं आपल्याला तर पर्याय क्रमांक 3 मध्ये बघायला मिळतं, ब आणि ड. तिसरा असणार आहे ॲनाफेज म्हणजे अ आणि चौथा आहे क म्हणजे टेलोफेज अंत्यावस्था. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 49. विचारलेला आहे की संपर्क प्रक्रियेद्वारे सल्फ्युरिक ऍसिडच्या औद्योगिक उत्पादनातील खालीलपैकी कोणती पायरी मध्यवर्ती नाही. ठीक आहे. तर आता इथे बेसिकली लक्षात ठेवा की सल्फर ट्रायऑक्साईड जे आहे याचा जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट पाण्यासोबत जर आला तर इथे जे आहे विस्फोट होऊ शकतो, एक्सप्लोजन होऊ शकतो. त्यामुळे सल्फ्युरिक ऍसिड तयार करताना जे आहे ओलियमचा जो आहे इथे वापर केला जातो. ठीक आहे. ओलियमचा काय केला जातो, वापर केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ही पायरी याच्यामध्ये नसणार आहे. कारण की इथे दिलेलं आहे की द्रव ऍसिड तयार करण्यासाठी सल्फर ट्रायऑक्साईडचे थेट पाण्यात शोषण केले जाते. जर असं केल्यास विस्फोट जो आहे तो मोठ्या प्रमाणात होणार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. सोडियम क्लोराईड तयार होताना स्थिर अष्टक प्राप्त करण्यासाठी काय केलं जातं. ठीक आहे. तर बेसिक कन्सेप्ट वरती क्वेश्चन आहे बघा. आपल्याला माहिती की एखाद्या ॲटमला जे आहे स्टेबल होण्यासाठी त्याचा ऑक्टेट पूर्ण करावा लागतो. सोडियम आणि क्लोरीन त्यामध्ये जर आपण बॉन्ड जर बघितला कोणता आहे NaCl चा बॉन्ड आहे आणि हा NaCl चा बॉन्ड कसा आहे, आयोनिक आहे की कोव्हॅलंट आहे तर हा असणार आहे आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायच्या मध्ये कोणता बॉन्ड आहे, आयोनिक बंध आहे, आयोनिक बॉन्ड. ठीक. आता आयोनिक बॉन्ड का आहे दोघांमध्ये तर बेसिकली Na जे आहे सोडियम तर हे मेटल आहे बघा. याच्यामध्ये नॉन मेटल काय आहे तर क्लोरीन आहे. आणि मेटल आणि नॉन मेटल जेव्हा यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो तो कोणत्या पद्धतीचा असतो, आयोनिक पद्धतीचा असतो बघा. ठीक आहे. तर हे जर आपण नॉन मेटल आणि नॉन मेटलचा विचार केला, नॉन मेटल आणि नॉन मेटल यांच्यामध्ये कोणता बंध तयार होणार तर एक मेटल आणि नॉन मेटल असेल तर आयोनिक. जर दोन्ही पण नॉन मेटल असतील तर बंध तयार होणार कोव्हॅलंट. कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो तयार होणार. ठीक आहे.
याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल पाणी H2O. हेच काय उत्तम उदाहरण आहे. आता प्रश्न जो आहे NaCl वरती दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, या संदर्भात चर्चा करूया. आता सोडियम मध्ये तुम्हाला माहिती आहे एकूण किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर बघा एकूण आहेत 11. यापैकी बाह्य जे आहे आउटर मोस्ट शेल इथे किती असणार आहे, इथे 1 आहे. म्हणजे एक जर सोडियमने डोनेट केला तर त्याचं ऑक्टेट जे आहे ते इथे स्टेबल होणार. ठीक आहे, त्याच पद्धतीने क्लोरीन जे आहे, क्लोरीन कडे एकूण किती आहे, काय ॲटॉमिक नंबर आहे क्लोरीनचा, तो आहे 17. ठीक आहे, तर 17 पैकी आउटर मोस्ट मध्ये किती आहे, आहेत 7. जर एक इलेक्ट्रॉन याला मिळाला, कशाला, क्लोरीनला, ऑटोमॅटिकली क्लोरीन काय होणार आहे, स्टेबल होणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की क्लोरीन कडे जे आहे क्षमता फॉर गेनिंग, म्हणजे घेण्यासाठी जी क्षमता आहे तर ती 1 इलेक्ट्रॉनची आहे, म्हणजे ऑक्टेट पूर्ण होतो. आणि जर सोडियमने जर 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला तर त्याचा ऑक्टेट तिथे पूर्ण होणार. तर बेसिकली काय की यांच्यामध्ये मग बॉन्ड इथे तयार होताना दिसतो, आयोनिक बॉन्ड आहे. ठीक आहे, तर एक जो इलेक्ट्रॉन आहे तो डोनेट केला जातो, त्याचबरोबर जो गेन आहे तो हा क्लोरीन करून घेतला जातो. तर पर्याय बघूयात आपण. तर बघा, पहिलं आहे सोडियम अणू क्लोरीन अणू सोबत आपली संयोजक इलेक्ट्रॉन शेअर करतो. ठीक आहे, तर पहिल्या याच्यामध्ये दिलेला आहे शेअर करतो, तर शेअर होणार का इथे, नाही, आपल्याला माहिती शेअर होत नाही, इथे डोनेट होतो बघा. ठीक आहे, पहिलं जे आहे ते चुकीचं, शेअरिंग कुठे होते तर कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये. दुसरं आहे की सोडियम अणू आपला एक संयोजक इलेक्ट्रॉन क्लोरीन अणूला देतो, हे बरोबर आहे. तिसरं आहे की क्लोरीन अणू एक संयोजक इलेक्ट्रॉन सोडियम अणूला देतो, सोडियमला देत नाही तर त्याच्याकडून जे आहे घेण्याचं कार्य इथे केलं जातं. चौथा आहे दोन्ही अणू सहसंयोजक दुहेरी बंध तयार करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन मानतात. तर 2 इलेक्ट्रॉनचा इथे प्रश्नच येत नाही, एकच इलेक्ट्रॉनचा इथे प्रश्न आहे. मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. विचारलेला आहे की 58.5 ग्राम सोडियम क्लोराईड, त्याचा मोलार मास दिलेला आहे 58.5 ग्राम प्रति मोल. ठीक आहे, हे 90 ग्राम पाण्यात, ज्याचा की मोलार मास आहे 18 ग्राम पर मोल, विरघळले आहे. तर या द्रावणात द्राव्याचे म्हणजेच NaCl, ज्याला आपण सॉल्ट असं म्हणतो. ठीक आहे, NaCl चं मोल फ्रॅक्शन किती असेल. ठीक आहे, तर बघा प्रश्न समजून घ्या, आपल्याला कशाचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे, NaCl चं मोल फ्रॅक्शन काढायचं, हा आपला मूळ प्रश्न. ठीक आहे, आता मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ मोल्स हे दोन्ही मध्ये किती आहेत, त्याचबरोबर टोटल किती आहे हे आपल्याला काढावे लागते. ठीक आहे, तर मोल जे आहे, मोलची संख्या आपण काढूया. तिथे सुरुवातीला जे आहे सोडियम क्लोराईड म्हणजेच NaCl, NaCl मध्ये जे आहे किती मोल्स आहेत, मोल्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मोलार मास आणि त्याचबरोबर इथे जो ग्रॅम मध्ये जो मास दिलेला आहे त्याला आपल्याला भाग करावा लागेल. म्हणजेच काय, 58.5 डिवायडेड बाय 58.5, म्हणजेच एकूण किती मोल आहेत NaCl मध्ये, टोटल 1 मोल आहे. किती मोल आहे, 1 मोल आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे दिलेला आहे पाण्याच्या संदर्भात, पाण्याचे मोल काढू. ठीक आहे, इथे लिहूयात वॉटर. आता वॉटर मध्ये जो वस्तुमान दिलेला आहे ग्रॅम मध्ये, तो आहे किती, 90. त्याचबरोबर त्याचा मोलार मास किती दिलेला आहे, 18चा. म्हणजेच एकूण मोल पाण्यामध्ये किती असणार आहे, तर 5 मोल असणार आहे. ठीक आहे, तर 5 मोल आणि 1 मोल आपल्याकडे संख्या आहे, जे आहे 5 मोल आणि 1 मोल, म्हणजे 5 + 1 टोटल मोल किती झाले आपल्याकडे, आता 6 झालेले आहे. तर ह्या 6 पैकी NaCl चा आपल्याला फ्रॅक्शन काढायचं आहे. 6 पैकी काय, NaCl चं फ्रॅक्शन काढायचं आहे. म्हणजेच काय करावं लागेल, तर 1 ला जे आहे आपल्याला 6 ने भाग द्यावं लागेल. फ्रॅक्शन ज्याचं काढायचं असतं तर ती संख्या आपली वरती म्हणजेच न्यूमरेटर मध्ये असणार आहे आणि टोटल संख्या जी आहे ती आपली खाली असणार आहे. 1 ला जे आहे आपल्याला 6 ने जे आहे ते भाग द्यावं लागेल. ठीक आहे, मग 1 ला जेव्हा आपण 6 ने भाग देतो तर उत्तर किती येणार आहे आपलं, 0.167. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 52. ठीक आहे, हॅलोजन बाबत जे आहे प्रश्न विचारलेला आहे. हॅलोजन मध्ये कोणते विधान बरोबर आहे. ठीक आहे,
तर ते गण 17 मध्ये असलेले अत्यंत क्रियाशील आहे. ते क्रियाशील असतात, ठीक आहे, आणि गण 17 मध्ये सुद्धा येतात. आता याचे उदाहरण काय सांगता येईल? क्लोरीन बघा, ठीक आहे, त्यानंतर ब्रोमीन आहे, त्याचबरोबर क्लोरीन सुद्धा आहे बघा. हे कसे आहेत? मोस्ट रिएक्टिव्ह आहे, त्यामुळे जे आहे त्यांना हॅलोजन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्या बाह्यतर कक्षेत नेमके 7 संयोजी इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. क्लोरीन बघा, फ्लोरीन बघा, ठीक आहे. तर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन मध्ये जे आहे 7 असतात, म्हणजे इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. स्टेबल होण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज असते बघ. ठीक आहे. व सुद्धा इथे योग्य आहे. क मध्ये दिलेला आहे की रासायनिक अभिक्रिया दरम्यान जे सहजपणे धन आयन तयार करतात. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा इलेक्ट्रॉनची गरज असते, जेव्हा इलेक्ट्रॉन जे आहे पाहिजे असतात, म्हणजे लागतात, ठीक आहे, गेन करायचे असतात, तेव्हा कधी पण एनियन्स जे आहेत ते फॉर्म होतात, म्हणजे ऋण संख्या. ठीक आहे. हे इक्वेशन लक्षात ठेवा, ऋण म्हणजेच एनियन्स. अनायन्स जे आहे, ठीक आहे, ऋण कधी असतात? जेव्हा ऑक्टेट पूर्णसाठी गेनची आवश्यकता असेल. की जसं क्लोरीन आहे, आता क्लोरीनला आपण बघितलं की 17 आहेत, तर गेन करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे जिथे गेन आला तिथे एनियन्स म्हणजे ऋण फॉर्म होणार. ठीक आहे. कॅटायन्स जे आहे तर हे पॉझिटिव्ह मध्ये येतात. पॉझिटिव्ह जर असेल तर असणार आहे कॅटायन्स असतात. ठीक आहे. जसं सोडियमच्या केसमध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे. तिथे काय असणार आहे? पॉझिटिव्ह साईड असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तिसरं जे आहे ते चुकीचं आहे बघा, उलट इथे सांगितलेलं आहे. चौथं जे आहे ड, क्लोरीन हा या गटातील सर्वाधिक विद्युत ऋण घटक आहे. ठीक आहे. आता तुम्ही असंही अनालिसिस करू शकता, समजा एक्झाम मध्ये पहिले दोन तुम्हाला माहितच आहे, पण तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये कन्फ्युजन आहे. तर दोन्ही सोबत येऊ शकत नाही, क आणि ड. का? कारण की इथे फ्लोरीनला काय म्हटलेलं आहे? विद्युत ऋण. इथे दिलेलं आहे धन आहे, म्हणजे धन आणि विद्युत. ऋण जे आहे, ऋण आणि धन हे एक सोबत येऊ शकणार नाही. त्यामुळे एकतर क बरोबर आहे किंवा ड बरोबर आहे. ठीक आहे. मग आपल्याला एक गोष्ट माहिती की फ्लोरीन जो आहे तो अति क्रियाशील आहे, सर्वाधिक जो आहे विद्युत ऋण आहे, आणि हायस्ट रिएक्टिव्हिटी त्याचीच आहे. ठीक आहे. मग ऑटोमॅटिकली क सुद्धा तसा पण काय होतो? कॅन्सल होऊन जातो. ठीक आहे. तर अ ब ड हे काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 53. विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या अल्कली धातूची अणुत्रिज्या सर्वाधिक आहे? आता हे जे ॲटॉमिक रेडियस आहे बघा, याचाच अर्थ काय होतो की किती शेल्स जास्त आहेत. आता हे शेल्स का वाढतात? कारण की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आपल्याला इथे फिट करायचे असतात. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स तेवढे जास्त शेल्स, आणि तेवढे जास्त आहे जे आहे त्याचे ॲटॉमिक रेडियस असणार आहे. ठीक आहे. तर आता इथे ॲटॉमिक नंबर जरी माहिती असला तर आपल्याला माहिती की इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त आहे, म्हणजेच त्याची ॲटॉमिक रेडियस काय वाढलेली आहे. ठीक आहे. आता इथे ॲटॉमिक नंबर आपण बघू शकतो की लिथियमचं किती आहे? 3 आहे. सोडियमचं किती आहे? 11 आहे. त्याचबरोबर पोटॅशियम आणि रुबिडियम. ठीक आहे. आता याच्यापैकी पोटॅशियम जे आहे तर किती आहे? तर 19 आहे. त्याचबरोबर रुबिडियमचा जो आहे तो किती आहे? 37 आहे. तर बघा, सर्वाधिक कशाचा आहे? तर रुबिडियमचा. ॲटॉमिक रेडियस कशाचा जास्त असणार आहे? रुबिडियमचं असणार आहे. ठीक आहे. तर 3, 11, 19 आणि 37. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर एका बंद प्रणालीमध्ये बघा रासायनिक समतोल असताना अभिक्रिया ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा केमिकल इक्विलिब्रियम जेव्हा फॉर्म होतं क्लोज सिस्टीम मध्ये, तेव्हा रिॲक्शनची अवस्था काय असते? म्हणजे रिॲक्शन कमी होतं, वाढतं, थांबतं, असा जो आहे कन्सेप्च्युअल आपला क्वेश्चन विचारलेला आहे. तर पूर्णपणे जे आहेत या गोष्टी थांबत नाही. ठीक आहे. रिॲक्शन जे आहे काय होते? फक्त स्टेबल होत असते, ती थांबत नाही. त्यानंतर पूर्णपणे अभिक्रियाकारांच्या उत्पादनाकडे झुकतो, असं सुद्धा होत नाही बघा. ठीक आहे. इथे काय बॅलन्स मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तिसऱ्यामध्ये बघा अशा स्थितीत पोहोचते की जिथे पुढच्या आणि उलट अभिक्रिया दर समान होतो. ठीक आहे. म्हणजे रेट ऑफ इक्वेशन ऑफ रिॲक्शन आहे तर तो बॅलन्स केला जातो फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अशा दोन्ही टाईपच्या प्रोसेसमध्ये बाय बोथ द केमिकल्स. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 जे आहे ते उत्तर असणार आहे, कारण की इक्विलिब्रियमला जे आहे डायरेक्टली डिनोट जे आहे समान पद्धतीने केलेलं आहे. चौथ्यामध्ये बघा असे कोणतेही सामान्यीकरण करता येत नाही, हे चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. विचारलेला आहे की आपल्या धर्मीय माध्यमात प्राथमिक अल्कोहोलचे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पूर्णपणे ऑक्सिडीकरण करण्यासाठी सामान्यतः वापरला जाणारा प्रबळ ऑक्सिडंट कोणता आहे? ऑक्सिडंटचा जर तुम्ही इथे विचार केला बघा, तर ऑक्सिजन जे आहे बघा तुम्हाला फक्त चौथ्या पर्यायामध्ये आणि पहिल्या पर्यायामध्येच बघायला मिळतं. ठीक आहे. बाकीचे जे 2 आहेत तर ते डायरेक्टली इथे मायनस होतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की पोटॅशियम परमॅग्नेट जे आहे त्याचा नेहमी वापर केला जातो. ठीक आहे. अल्कोहोल त्याचबरोबर जे आहे कार्बोक्सिलिक ऍसिड
याच्यामध्ये रूपांतर जे आहे ही प्रोसेसमध्ये पोटॅशियम परमॅंगनेट याचा वापर जो आहे तो केला जातो. टेस्ट नंबर 6 जे पॉलिटीचे प्रश्न आहेत त्याच्यातला जो पहिला प्रश्न आहे बघा, न्यायिक पुनर्विलोकन जे आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू ही गोष्ट काय असते, ज्या वेळेस पार्लमेंट कुठलाही निर्णय घेते किंवा कुठला कायदा असेल त्याच्या संबंधी काही बाबी तयार करते, तर ते जर आपल्या संविधानाला सुसंगत नसेल तर त्या केसमध्ये हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल यांच्याकडे असे अधिकार आहेत की ते त्याला नलिफाय करू शकतात. मग ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाबतीमध्ये जे आहे, न्यायिक पुनर्विलोकन ही सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या न्यायालयांना दिलेली शक्ती आहे की जर एखादा कायदा संविधानाच्या भाग 3 मधील कोणत्याही तरतुदीशी विसंगत असेल तर त्या विसंगतीच्या मर्यादेपर्यंत तो कायदा असंवैधानिक घोषित करता येतो. आता हे पार्ट 3 बद्दल विचारलंय. ओव्हरऑल संविधानाच्या कुठल्याही प्रोव्हिजनला जर कुठला कायदा फॉलो करत नसेल तर तो सुप्रीम कोर्ट हायकोर्ट नलिफाय करू शकतात. अनुच्छेद 13 भारतातल्या सर्व विधेयकांचे न्यायिक पुनर्विलोकन करण्याची तरतूद करतो जर ते संविधानाच्या भाग 3 मधील कोणत्याही मूलभूत अधिकाराच्या विरोधात असेल तर. सो हेही बरोबर आहे. आर्टिकल 13 मध्ये जे आहे हे प्रोव्हिजन्स आहेत आणि न्यायिक पुनर्विलोकनाचा सिद्धांत आपण अमेरिकेपासून जो आहे घेतला. आता बघा, ज्युडिशरीच्या बाबतीमध्ये जे काही गोष्टी आहेत तर त्या ज्युडिशरीच्या बाबतीतल्या गोष्टी आपण US कडून मोठ्या प्रमाणावर घेतलाय. मग ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम असू दे, PIL असू दे बघा, सो त्या बाबतीमध्ये ना जनहित याचिका वगैरे. सो हा सिनेरिओ एक लक्षात ठेवा. तीनही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहे याच्यामध्ये आणि याचं जे आन्सर आहे बघा तर ते वरील सर्व असं याचं उत्तर आहे. ओके, त्याच्यानंतर 57 नंबरचा प्रश्न, सोव्हर्निटी जे आहे बघा, सार्वभौमत्व. सार्वभौमत्व म्हणजे काय की तुम्ही स्वायत्त आहात, तुम्ही तुमचे डिसिजन स्वतः घेऊ शकता कुणाच्याही प्रभावाच्या शिवाय. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा एखादा देश निर्णय घेतो त्यावेळेस त्या देशावर दुसऱ्या कुठल्याही देशाचं जे आहे प्रभुत्व नाहीये, हे याच्यामध्ये बेसिक क्लिअर होतं बघा. सार्वभौमत्व म्हणजे राज्याचा आपल्या भूप्रदेशावर लोकांवर असलेला अंतिम अधिकार. सो हे बरोबर आहे. बाह्य सार्वभौमत्व, अंतर्गत सार्वभौमत्व जे आहे की राज्याची स्वतःच्या सीमांमधील नियंत्रण सुव्यवस्था राखण्याची क्षमता. आता बघा, हे इथं इंटरचेंज केलेलं आहे. एखाद्या राज्याची देशाची स्वतःच्या अंतर्गत हिच्यामधली जी स्वायत्तता आहे त्याच्यानुसार तो जे काही डिसिजन घेतो ती अंतर्गत झाली बघा. आणि इतर राज्यांनी त्या राज्याच्या अधिकाराला दिलेली मान्यता, दॅट इज बाह्य सार्वभौमत्व. हे दोघे इंटरचेंज आहेत. सो पहिला स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त याचं उत्तर आहे. इंडियाच्या बाबतीमध्ये आपण आपली सोव्हर्निटी जी आहे ती टिकवतो. आपण कॉमनवेल्थचं पण मेंबरशिप घेतलेली आहे तर तिच्यामध्ये आपण राणीला जे आहे तर ते आपलं सार्वभौमत्व जपण्यासाठी जे आहे हेड मानलं नव्हतं. सो ह्या गोष्टी आपण केल्या होत्या बघा. सो सोव्हर्निटी एक खूप खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. जयप्रकाश नारायण समिती जी होती, आता निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रिया याच्या संबंधी बऱ्याचशा समित्या आहेत बघा की निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा झाली पाहिजे. आणि तिच्यामधली जयप्रकाश नारायण समिती जी आहे तिने मतदानाचं वय 21 वरून 18 वर्ष करण्याची शिफारस केली होती. आणि याचं रिफ्लेक्शन तुम्हाला कोणत्या घटनादुरुस्तीत दिसतं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप कॉमन घटनादुरुस्ती आपण रुटीन याच्यामध्ये बघतो की 21 वरून 18 वय जे आहे मतदानाचं करण्यात आलं होतं. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी अशी शिफारस पण केली होती. ह्या दोन्ही शिफारसी ज्या आहेत तर त्या जयप्रकाश नारायण समितीने केल्या होत्या. खूप खूप महत्वाची समिती आहे बघा ही. सो एकंदर जे आहे त्यातली पहिली गोष्ट तर आपल्याला डायरेक्टली अमेंडमेंट मधून दिसते का, कारण भारत हा तरुणांचा देश आहे आणि जास्तीत जास्त तरुणांना जे आहे या लोकशाहीमध्ये आपला सहभाग नोंदवता आला पाहिजे, त्याच्यासाठीचा हा सिनेरिओ होता. आणि त्याच्यासाठीची 61वी घटनादुरुस्ती जी आहे 61st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट ही सर्वश्रुत आहे बघा. देन नेक्स्ट वन, नोटा. आता 59 नंबरचा प्रश्न आहे आपला नोटाबद्दल जे आहे. तर नोटा असा पर्याय आहे जो मतदाराला मतदान प्रक्रियेतील सर्व उमेदवारांविषयी आपला असंतोष व्यक्त करण्याची मुभा देतो. बरोबर आहे. तुम्हाला जर नन ऑफ द अबव असा याचा फुल फॉर्म आहे, जर जेवढे तुमचे उमेदवार आहेत ते तुम्हाला नको असतील तर तुम्ही नोटा थ्रू ते सांगू शकता. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये 2013च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतात नोटाची सुरुवात जी आहे ती करण्यात आली. हेही बरोबर आहे. आणि नोटा मतदाराला सर्व उमेदवारांना नाकारण्याचा कायदेशीर अधिकार, राईट टू रिजेक्ट प्रदान करतो. तर हे चुकीचं आहे बघा. काय होतं ना की नोटा तुमचं मत नोंदवतो फक्त, नोटानुसार राईट टू रिजेक्ट नसतात तिथं. सो ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. नोटाला सर्वाधिक मतं जरी भेटली तरी जो निवडून आलाय त्याला घरी जावं लागेल असं होणार नाही. अदर दॅन नोटा सर्वाधिक मतं ज्याला मिळाली तो निवडून येतो.
त्यामुळे जे आहे की जो निवडून आलाय त्याच्यापेक्षा जास्त जरी मतं नोटाला असली तर राईट टू रिजेक्ट तिच्यामध्ये नाही. ओके, सो त्यामुळे जे आहे इथं उत्तर फक्त ब, अ आणि ब असं आहे बघा. सो नोटाच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की नोटा जे आहे तर ती नेमकं सिग्निफिकन्स काय जर तुम्ही त्याच्यावर काय ऍक्शन घेणार नसाल तर, पण एक मॉरल प्रेशर जे आहे नोटा क्रिएट करतं पॉलिटिकल पार्टीजवर की अशा पद्धतीचे कॅन्डिडेट्स त्यांनी देणं अपेक्षित नाही. ओके, लातूर ग्रामीण जे आहे ते खूप चांगलं नोटामुळे न्यूज मध्ये आलं होतं. सो तो एक सिग्निफिकन्स जो आहे तो लक्षात ठेवा, तर ती एक बाब महत्वाची आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा जो सिनॅरिओ आहे तो 60 नंबरचा प्रश्न बघूयात. आसामसाठी विशेष तरतुदींच्या संदर्भामध्ये खालील विधानांचा विचार करा. अनुच्छेद 371B हे संविधानाच्या 22व्या संविधान दुरुस्ती अधिनियमाने समाविष्ट करण्यात आलं. सो 22nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट इथं पाहिजे. आणि 371B राष्ट्रपती आसाम विधानसभेच्या एका समितीच्या स्थापनेत तरतूद करू शकतात ज्यामध्ये आदिवासी भागातून निवडून आलेले सदस्य, राष्ट्रपतींनी विधिनिषेध केलेले इतर सदस्य यांचा समावेश असेल. सो सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे, त्याच्यामुळे उत्तर फक्त जे आहे ब. आता जेवढे विशेष तरतुदी असणारी राज्य आहेत, मग ते नागालँड असू दे, आसाम असू दे, मणिपूर असू दे, ही आपली टीप ऑफ टंग पाहिजेत. कुठल्या याचा कलम कुठला आहे, कारण हिच्यामध्ये एक गोष्ट आहे की हे रुटीन हिच्यात विचारलं जातं बघ. याच्या आधी जोड्या लावांमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे विचारलं. मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक मध्ये हे जातं. खाजगी विना अनुदानित शैक्षणिक संस्था जी आहे बघा, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाची आरक्षणाची तरतूद जी आहे ती कोणत्या घटना दुरुस्तीने केलेली आहे, तर आन्सर इज 93rd अमेंडमेंट 2006. सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस जे आहे बघा, प्रायव्हेट अनएडेड मध्ये त्यांना जे आहे रिझर्वेशन मिळालं पाहिजे, 93वी घटना दुरुस्ती. आता लोकसत्ताला आपली जी मंगळवार आणि गुरुवारची सिरीज सुरू आहे तिच्यामध्ये आता सध्या जे आहे अपेक्षित म्हणून एक सिरीज सुरू केलेली आहे बघा, अपेक्षित पॉलिटी, अपेक्षित अर्थशास्त्र. तर त्याची पण एक पीडीएफ मी प्रोव्हाइड करणार आहे जी मी ऑलरेडी 30 डेज वाली प्रोव्हाइड केली आहे. सो याच्यामध्ये जे खूप एक्सपेक्टेड वाले जे टॉपिक्स आहेत ते तिच्यामध्ये असतील. परीक्षेला जायच्या आधी आपल्याला ते सगळे रिवाइज करायचे आहेत. जरी ती युपीएससी साठीची असली तरी आपल्या संविधानामधल्या महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहे की ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, तर ते तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे. तेवढे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत का ते बघितलं पाहिजे. आता लँग्वेज संबंधीचा आहे बघा, 2 राज्यांमध्ये अधिकृत संवाद होण्यासाठी जे आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये तरतूद केलेली आहे, की म्हणजे 1 स्टेट अँड अदर स्टेट और स्टेट और युनियन याच्यामध्ये जी चर्चा होईल 2 राज्यांमध्ये किंवा राज्य आणि केंद्रामध्ये, तर त्याच्यासाठीची जी भाषा आहे त्याची जी तरतूद आहे बघा, तर ती आर्टिकल 346 मध्ये केलेली आहे की तुम्ही कुठल्या भाषेचा वापर करू शकता आणि कशा पद्धतीने त्याचे नियम असतील. सो एकंदर जी काही भाषा आपण वापरणार आहे किंवा ज्याच्या आधारे हे सगळा सिनारिओ असेल तर ते एक प्रॉपरली जे आहे तुम्ही 346च्या अंतर्गत ठरवू शकता. आता बघा, महत्वाची कलम, महत्वाच्या अमेंडमेंट्स ह्या तुम्हाला विचारल्या जातात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना 1926 मध्ये कोणत्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार करण्यात आली होती? सो सेंट्रल ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 जे आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा जो कायदा आहे बघा 1919 त्याच्यानुसार 1926 मध्ये जे आहे केंद्रीय लोकसेवा आयोग जो आहे त्याची स्थापना करण्यात आली होती. सो हा एक सिनॅरिओ याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, आता बघा ऍडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट जे आहे त्याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. ऍडव्होकेट जनरल जे आहे तर भारतीय संविधानाचं अनुच्छेद किंवा कलम जे आहे 365 बरोबर आहे बघा, राज्याचा महाअधिवक्ता जो आहे त्याची नियुक्ती केली जाते. आता ऍडव्होकेट जनरल जो आहे तर तो राज्याचा सर्वोच्च जे आहे लॉ ऑफिसर म्हणून ओळखला जातो. म्हणजे कुठल्याही राज्याचे जे काही प्रश्न असतील लीगल तर ते सॉर्ट आउट करण्यासाठी ऍडव्होकेट जनरल हा महत्वाचा आहे. आणि महाअधिवक्ता नियुक्त राज्याच्या त्याची जी नियुक्ती आहे ती राज्याच्या राज्यपालांद्वारे जे आहे तर ती केली जाते. राज्याचे राज्यपाल याची नियुक्ती करतात. महाअधिवक्ता म्हणून नियुक्त होण्यासाठी जे आहे त्यांनी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं अपेक्षित असतं. मग तुम्ही हायकोर्टामध्ये वकील म्हणून किंवा तुम्ही एखाद्या ज्युडिशियल ऑफिस 10 इयर्स साठी जे आहे तर ते धारण करलेला पाहिजे. तर इथं काय झालं 5-5 करून ठेवलेलं आहे. त्यामुळे जे आहे याचं उत्तर जे आहे ते अ ब क आहे बघा. ओके, ऍडव्होकेट जनरल जे आहे तर ते स्वतः प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात का, तर यस करू शकतात. 24 तास गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये बसायची गरज नसते. पण गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट ते केस लढू शकत नाही, गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट ते सल्ला देऊ शकत नाही. त्याचं काम असतं की गव्हर्नमेंटसाठी एक प्रॉपरली जे आहे
लीगल ऍडवायझर म्हणून तिथं असणं आणि गव्हर्नमेंटच्या केसेससाठी वर्क करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या घटनात्मक प्राधिकरणाचं वर्णन सार्वजनिक तिजोरीचा रक्षक किंवा गार्डियन ऑफ पब्लिक पर्स असं केलेलं आहे? सो कॅग असं याचं उत्तर आहे बघा. कॅगचं काम असतं की त्याने जे आहे जो काही खर्च होतोय तो योग्य पद्धतीने होतोय नाही होतोय हे बघितलं पाहिजे, स्टेटच्या बाबतीत असू दे किंवा सेंटरच्या बाबतीत असू दे. सो आन्सर इज कॅग. त्याच्यानंतर जे आहे चंदीगडच्या बाबतीमध्ये जे आहे प्रश्न आहे बघा. आता आपल्याकडे जे आहे ना की चंदीगडच्या बाबतीमधलं भारतातलं एक शहर आणि केंद्रशासित प्रदेश जे हरियाणा पंजाब 2 राज्यांची राजधानी आहे. सो आपल्याला माहिती आहे की चंदीगड जे आहे ते दोघींची राजधानी आहे, त्यात काही वाद नाही. ओके, बरोबर आहे स्टेटमेंट. चंदीगडचा प्रशासकीय कारभार प्रशासक याच्या नियंत्रणाखाली असतो. प्रशासकाची निवृत्ती जी आहे संविधानाच्या 239 तरतुदीनुसार केली जाते, अनुच्छेद 219. आता बघा 239A जे आहे ते पण महत्वाचं आहे, दिल्लीच्या बाबतीत आहे. याच्यावर पण प्रश्न भरपूर विचारले जातात. पंजाब पुनर्रचना अधिनियम 1966च्या कलम 29 नुसार चंदीगड केंद्रशासित प्रदेशावर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्र प्रदान करण्यात आलेले आहे. सो इथं अ ब क वरील सर्व. त्याच्यानंतर नेक्स्ट वन. आता बऱ्याचदा काय होतं ना की अशा गोष्टी समजा आपण वाचलेल्या नसतील. आता तिसरा जो आहे याच्यामध्ये पंजाब रिऑर्गनायझेशन ऍक्ट वगैरे, समजा आता बऱ्याचशा स्टुडंट बरोबर जेव्हा बोलणं होतंय पेपर सोडवल्यानंतर की आमच्या याच्यामध्ये हा सोर्स नाहीये किंवा ही गोष्ट नाहीये, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं पहिलं टार्गेट आहे की जे आपल्या मूळ सोर्सेसमध्ये आहे, जसं ज्युडिशियल रिव्ह्यू आपण बघितलं, ही कलम अमेंडमेंट, हा प्रश्न नाही चुकला पाहिजे. उद्या हा चंदीगडचा प्रश्न मी अटेम्प्ट करणार आहे का नाही करणार आहे हा निर्णय घेणं हेच महत्वाचं आहे याच्यामध्ये. बाकी जे रुटीन प्रश्न आहे की जे कुठलंही पुस्तक घेतलं आपण संविधानाशी निगडीत तर तिच्यामधून ज्या गोष्टी कव्हर होतात ती गोष्ट आपली चुकता कामा नये, असं हे साधं सोपं सिंपल गणित आहे बघा. 67 जे आहे ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांसाठी जे आहे आपण प्रशासकीय आढावा घेण्यासाठी समिती 1985 मध्ये बनवली होती आणि नियोजन आयोगाने ती स्थापन केली होती बघा, जिचे अध्यक्ष GV.K. राव होते. आणि या समितीने असा निष्कर्ष काढला होता की विकास प्रक्रिया नोकर केंद्रित बनली आहे, पंचायती राज व्यवस्थेपासून ती विलग झालेली आहे. म्हणजे ब्युरोक्रेटिक जो रोल आहे तो याच्यामध्ये खूप मोठा आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आता याच्यामध्ये यांचं असं म्हणणं होतं की यांचं एक स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे GV.K. राव कमिटीचं, की ग्रास विदाउट रूट्स, म्हणजे आपली जी पंचायत राज आहे ती पंचायत राज ग्रास विथआउट रूट आहे. म्हणजे असं गवत की ज्या गवताला जे आहे मूळच नाहीये, ग्रास विथआउट रूट्स. मग ते ग्रास विथआउट रूट्स जगू शकतं का? नाही जगू शकत, ते काही दिवसानंतर ते मान टाकून देईल खाली. हा यांचा मेजर कन्सर्न होता. सो ग्रास विथआउट रूट जे आहे ते याच्यामध्ये यांनी म्हटलं होतं पंचायत राजसाठी. सो हा सिनारिओ जो आहे तो लक्षात ठेवा. उद्या हे पण MCQ मी एका MCQ मध्ये विचारलं पण आहे याच्या आधी. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे बघा. इथं जे आहे हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहे. आन्सर जे आहे तर ते 3 आहे बघा. देन ओरिजिनल ज्युरिडिक्शन जे आहे बघा, मूळ अधिकारिता, ओरिजिनल ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, तर ज्याच्यामध्ये दोन स्टेटचे इश्यू असू द्या, स्टेट वर्सेस युनियन इश्यू असू द्या, हे सगळं ओरिजिनल ज्युरिडिक्शन मध्ये येतं. ओरिजिनल ज्युरिडिक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर तुम्हाला भरपूर PYQ मिळतील. कुठलीही परीक्षा घ्या तुम्ही तर तुम्हाला जेवढे काही ज्युरिडिक्शन्स आहेत कोर्टाचे, मग सुप्रीम कोर्ट असू दे, हायकोर्ट असू दे, तर तिच्यात सर्वाधिक प्रश्न हे ओरिजिनल ज्युरिडिक्शन वर बनतात. आता दुसरं जे स्टेटमेंट आहे, आता याचा मूळ अर्थ काय होतो बघा. ओरिजिनल ज्युरिडिक्शन याचा अर्थ असा होतो की डिरेक्टली फर्स्ट इन्स्टंट मध्ये ती केस तिथं जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला कुठल्याही सबऑर्डिनेट कोर्ट, हायकोर्ट आणि मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात जावं लागेल असा हा कन्सर्न नाही. ओके, लोअर कोर्टच्या अपीलचा इथं काही एक रोल येत नाही. साधी सोपी अशी गोष्ट आहे की ओरिजिनल ज्युरिडिक्शन नावाची गोष्ट जी आहे तर सुप्रीम कोर्ट जे आहे तर ते अपील फ्रॉम लोअर कोर्ट, तर हा संबंध येत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही डायरेक्टली फर्स्ट इन्स्टंट मध्ये जाऊ शकता असा हा सिनारिओ आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, मग याचं उत्तर जे आहे तर ते फक्त अ आहे, पहिलं बरोबर आहे. 69 राज्य विधिमंडळाच्या भाषेच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. आता राज्यांच्या विधिमंडळामध्ये कुठली भाषा वापरली पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याचा ज्या वेळेस आपण विचार करतो तर त्या केसमध्ये एक सिंपल आहे, हिंदी, इंग्लिश, कुठलीही भाषा जी आहे ती तुम्ही वापरू शकता. ओके, हे संविधानाने क्लिअर केलं. कारण सुरुवातीला इंग्रजी होती, पण इंग्रजीच्या संविधानाच्या इम्प्लिमेंटेशन नंतर 15 इयर्स पर्यंत इंग्लिशचा रेफरन्स होता.
सो तो तुम्ही ठेवायचा नाही ठेवायचा, पण तो नंतर जे आहे कंटिन्यू आपण केलेला आहे. सो त्या केसमध्ये जे आहे दोन्ही स्टेटमेंट्स योग्य आहेत. 69 जे आहे. देन नेक्स्ट वन जे आहे 70 नंबरचा प्रश्न, पॉलिटीतला शेवटचा प्रश्न. भारतीय संसदेतील व्हीपचं पद खालीलपैकी कशावर आधारित आहे? आता व्हीप साठी कुठलं कलम तुम्ही वाचलंय का? तर व्हीप साठी जर आपण कलम वाचला असतं तर याचा अर्थ राहिला असता की त्याच्यासाठी जे आहे कॉन्स्टिट्युशनल आपण सेटअप दिलेला आहे. ऍक्च्युली जे आहे की पार्लमेंटरी जी प्रोसिजर आहे बघा, किंवा कन्व्हेन्शन ऑफ पार्लमेंटरी गव्हर्नमेंट, ओके, संसदीय पद्धती जी आहे त्या संसदीय शासन पद्धतीचे जे संकेत आहेत त्याच्यानुसार व्हीप आलेलं आहे बघा. याला मराठीमध्ये प्रतोद असं म्हटलं जातं. आणि व्हीपचं काम असतं की राजकीय पक्षाचं जे काही म्हणणं आहे ते त्याच्या सदस्यांपर्यंत पोहोचवायचं. राजकीय पक्षाचे जे आमदार असतील, खासदार असतील, मग लोकसभा, राज्यसभा किंवा इकडे राज्याचं विधिमंडळ, तर राजकीय पक्षाचं काय म्हणणं आहे ते व्हीप तिथं सांगतो. यांची प्रेझेंटी असू दे, हे आलेत नाही आले, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्हीप तिथं वर्क करतो. सो हा एक रेफरन्स लक्षात ठेवा. सो हे पार्लमेंट आपल्या पॉलिटिशी रिलेटेड प्रश्न होते. तुम्ही आतापर्यंत जेवढ्या टेस्ट सोडवल्या ही 6वी टेस्ट आहे. आणि ह्या टेस्ट सोडवत असताना जिथं जिथं तुम्हाला प्रॉब्लेम आला की जे बेसिक मूळ प्रश्न जर चुकत असतील तर ते चुकता कामा नये. त्याच्यासाठीचे रिव्हिजन्स तुम्ही खूप चांगले करणं अपेक्षित आहे. इकॉनॉमीचा पहिला प्रश्न बघा, बुल म्हणजे अशी व्यक्ती जी भविष्यात शेअरच्या किमती कमी होतील असा अंदाज लावते. आता बघा, बुल आणि बियर जे आहे ह्या दोघांचं जर गणित बघितलं तर इथं इंटरचेंज केलेलं आहे. बुल जो असतो त्याचं गणित एकदम क्लिअर असतं की प्राइसेस विल राईज, ओके. अँड इन केस ऑफ बियर, बियरचा सिनेरिओ आहे की प्राइसेस विल फॉल, ओके, बुल अँड बियर. सो हिच्यामध्ये ना ए बरोबर आहे ना बी बरोबर आहे बघा. आता जे काही कॅपिटल मार्केटच्या टर्म्स आहेत वेगवेगळ्या आणि तिच्यामधले जे ट्रेंड्स आहेत, तर ऑब्विसली बियर जे आहे तर ते मंदी किंवा जे आहे निराशावादी पण त्यांना म्हटलं जातं. बुल जे असतात ते ऑप्टिमिस्टिक असतात, आशावादी त्यांना म्हटलं जातं की येत्या काळामध्ये जे आहे प्राइसेस स्विंग होतील, असा तो सिनेरिओ असतो. बुल अँड बियर जे आहे प्राइसेस विल फॉल, प्राइसेस विल राईज. सो बुल प्राइसेस विल राईज, बियर प्राइसेस विल फॉल. त्याच्यामुळे दोघांपैकी एकही याचं उत्तर नाही. आता बेसल करार जो आहे बघा, तर बेसल हे कशासाठी आले होते? बँकिंग मधले हे काही निकष आहेत की ज्याच्या आधारे बँकिंग सिस्टीम तुमची चालली पाहिजे. आणि बेसल मध्ये एक सिंपल गोष्ट येते ती म्हणजे काय की बेसल तुम्हाला बँकरप्ट होऊ नये याच्यासाठी काही गाईडलाईन्स देते. बँकिंग इफिशियंटली रन झालं पाहिजे त्याच्यासाठी गाईडलाईन्स देते. सो बेसल जे आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक बँकिंग संबंधीची नियमांची मालिका आहे, बरोबर आहे. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट जी आहे स्वित्झर्लंड, तिथं 1974 मध्ये बेसल जे काही करार आहे तो झाला होता. आता या बेसल समितीमध्ये कोण कोण आहे? तर जवळपास भारत, चीन, अमेरिका, युके, जपान अशी 145 देश आहे. तर हे चुकीचं बघा. 45 कंट्रीज तिच्यामध्ये आहेत, 145 नाही. सो त्यामुळे जे आहे 42nd जे आहे त्याचं जे उत्तर आहे तर ते केवळ अ आणि ब आहे. याच्यामध्ये 45 कंट्रीज आहेत. 145 हा खूप मोठा आकडा आहे बघा. आणि जर 145 कंट्रीज त्याच्यामध्ये आल्या असतात, त्यांनी ते खूप प्रॉपरली वर्क केलं असतं तर त्याच्यावर जे आहे बरेचसे प्रश्न जे आहे तर ते आपण इतरस्तर बघितले असते किंवा तो खूप फोकस झाला असता मुद्दा, ओके. कारण बेसल अकॉर्डनुसार बँकिंग सिस्टीम रन करणं हे इतकं सोपं नाही, ओके. आता नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनीज जे आहेत कॅन नॉट ऍक्सेप्ट डिमांड डिपॉझिट ऍज अ सेव्हिंग अँड करंट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी ज्या असतात त्यांच्या बाबतीमध्ये हा एकदम बेसिक कन्सेप्ट असतो की दे कांट ऍक्सेप्ट डिमांड डिपॉझिट. कारण डिमांड डिपॉझिट अशी गोष्ट आहे की आल्यानंतर तुम्हाला ते पे करायचं आहे लगेच. NBFC are part of payment and settlement system. No, NBFC are not part and parcel of our payment and settlement system. ओके. सो त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं आहे बघा. सो इथं NBFC जे आहे त्याचे भरपूर एक्झाम्पल्स आपण शिकता बघतो की NBFC अँड दॅट. तर त्याच्यामध्ये हे एक लक्षात ठेवा, याचं एक बेसिक फीचर आहे डिमांड डिपॉझिट ते घेऊ शकत नाही, पण डिपॉझिट टेकिंग NBFC चे पण काही उदाहरणं आहेत अपवादात्मक जे आहे, ओके. सो इथं उत्तर जे आहे फक्त आणि फक्त एक आहे बघा, ओके. देन भारताच्या एकूण सकल मूल्यवर्धनामध्ये जे आहे ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 51.1% मधून 2023-24 मध्ये किती गेलेला आहे तर 53.4% जे आहे, ओके. सो 53.4%, सॉरी 53 आहे, हा जो आहे 54.6% आहे बघा, ओके.
2023. आता अशी जी आकडेवारी आहे ही आकडेवारी तुम्हाला मिळते कुठून? आयदर बजेट आहे, इकॉनॉमी सर्व्हे. मग आता ह्या केसमध्ये एक सिंपल गोष्ट जी येते की मग हे पाठ करायचं का? तर अशी आकडेवारी तुम्हाला जे आहे एखाद दोन प्रश्न मिळू शकतात तिथं, त्या प्रश्नाचा फील देण्यासाठी हे घेतलेलं आहे. आता मूळ हिच्यामधला जो सिनेरिओ आहे की हे का विचारलं, तर त्याच्यामध्ये एक दुसरा कन्सर्न होता की आपल्या इथलं जे डिजिटल सर्व्हिसेस वाढलेले आहेत सगळ्या, हे सगळं जे वाढलं तर हे डिजिटल सर्व्हिसेसमुळे जे आहे वाढलेलं आहे. मग GBA मधली जी ग्रोथ होती ती फोकस झाली होती की इंडियामध्ये जी डिजिटल इकॉनॉमी आणि डिजिटल सर्व्हिसेसचा सिनेरिओ आहे, डिजिटल आणि टेक्नॉलॉजी बेस, तिच्यामधून जे आहे आपलं GBA वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे आलं होतं बघा. सो त्यामुळे हा प्रश्न विचारलेला आहे. देन नेक्स्ट वन, PM गतिशक्ती जे आहे, तर तिच्यामध्ये गतिशक्ती लॉजिस्टिक खर्च कमी करतो तुमचा. ऑक्टोबर 2021 मध्ये PM गतिशक्तीचा शुभारंभ झाला होता. डिजिटल व्यासपीठ आहे आणि जे जवळपास 16 मंत्रालयांना एकमेकांशी जोडतं. PM गतिशक्तीच्या बाबतीमध्ये हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत तर ते योग्य आहेत. आता PM गतिशक्तीच्या बाबतीमधला हा एक सिनेरिओ असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चरल ज्या गोष्टी आहेत त्या क्विकली डील झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये बघा गती नावाचा शब्द आहे. आपल्या इथं बऱ्याचदा रेड टेप मेकॅनिझम मध्ये वर्षानुवर्ष जातं, गोष्टी प्रॉपरली वर्क होत नाही. सो इथं दोन्ही स्टेटमेंट हे जे आहेत बरोबर आहे आणि 16 मिनिस्ट्रीज ज्या आहेत त्या कनेक्टेड आहे. भारतीय रेल्वेने जे आहे कोणत्या वर्षापर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? सो 2030 जे आहे बघा, हे इंडियन रेल्वे आणि भारत सरकारने जे आहे ओव्हरऑल इंडियाच्या बाबतीत जे ठेवलेलं आहे ते आहे 2070. ओके, सो हे पण लक्षात ठेवा. सो इंडियन रेल्वेच्या बाबतीमध्ये, कारण आधी जी कोळशाची रेल्वे होती ती आता जे आहे कम्प्लिटली जे आहे बंद करण्यात आलेली आहे. म्हणजे थोडंफार हे आहे की ते इलेक्ट्रिकवर सगळं गेलं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी. ओके, देन 77 जे आहे बघा, जागतिक व्यापार संघटनेच्या कृषीविषयक तरतुदी जे आहे बघा की तिच्यामध्ये विकसनशील देश कृषी GDPच्या 10% कृषी क्षेत्राला उत्पादन विशिष्ट नसलेलं सहाय्य देऊ शकतात. आणि 2013 WTO मध्ये जे आहे मंत्री परिषदेने पीस क्लॉजचा वापर केला होता. आता याच्यामध्ये काय होतं की हा जो सिनेरिओ आहे पीस क्लॉज, आपण जे काही अनुदान देतोय आज कृषी क्षेत्रामध्ये जे आहे त्या कृषी क्षेत्रातल्या अनुदानाच्या बाबतीमध्ये एक मुद्दा असा आहे की आपण जेव्हा बघतो की नियर अबाउट विकसनशील देश 10% करू शकतात, पण याचं जे बेस इयर आहे ते 1986 असं बेस इयर आणि मग आज 2026 चालू आहे. आपला कन्सर्न आहे की बेस इयर बदला, कारण त्या बेस इयरने कॅल्क्युलेट केलं तर मग आपल्याला वायलट होऊन जातं सगळं. साधी गोष्ट आहे. मग त्या केसमध्ये आपण ज्या गोष्टी होत्या समोर ठेवल्या की भारतासारखा देश, त्याची पॉप्युलेशन किती आहे, आम्ही डेव्हलपिंग कंट्री आहोत आणि आम्हाला जे आहे फूड सेफ्टीसाठी अशा गोष्टी कराव्याच लागतील. आणि मग त्याच्याकडे WTOच्या हिच्यामध्ये की जोपर्यंत याच्यावर एक प्रॉपर सोल्युशन निघत नाही तोपर्यंत या गोष्टी वर्क होऊ शकतात आणि म्हणून हाच पीस क्लॉज याच्यामध्ये महत्वाचा. दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत बघा. देन 78 जे आहे, किमान आधारभूत किंमत जी आहे, शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी अधिक गुंतवणूक केली पाहिजे ते प्रोत्साहन देण्यासाठी MSP. कारण मिनिमम सपोर्ट प्राइस एकदम क्लिअर आहे. जर मार्केटमध्ये मिनिमम सपोर्ट प्राइसच्या खाली जर दर गेलेत तर सरकारला जे आहे प्रोक्युअरमेंट करावी लागेल त्याची. शेतकऱ्यांना पीक उत्पादनाच्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे हेही बरोबर आहे. कृषी उत्पादन वाढवणं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं. आता काय होतं ना की जर तिथं किमान आधारभूत किंमत आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी खूप प्रॉमिनंटली डील होत असतील तर त्या केसमध्ये साधं सोपं सिंपल गणित आहे की शेतकरी कॉन्फिडंटली जो आहे इन्व्हेस्टमेंट करू शकतो शेतीच्या बाबतीमध्ये. तर तिन्ही गोष्टी बरोबर आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की MSP कोण सजेस्ट करतं आणि MSP ला कोण अप्रूव्ह करतं, अशा दोन याची नावं कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, देन मंदी, ओके, डिप्रेशन आणि मोठी मंदी रेसेशन जे आहे बघा. मंदी जे आहे एक मोठी मंदी आहे जी प्रमाण आणि कालावधी. आता याच्यात काय होतं ना की मराठीमध्ये तुम्हाला शब्द जे आहेत टिपिकली मिळणं. आता इथं खाली बघा, इथं त्याच्याकरताच तुम्हाला हे शब्द टाकून दिलेले आहेत. डिप्रेशन इज अ रेसेशन दॅट इज लार्ज इन बोथ स्केल अँड ड्युरेशन. बरोबर आहे बघा. डिप्रेशन, रेसेशन जे आहे ते जर खूप जास्त कालावधीसाठी असेल आणि मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. ओके, फोर्स लेबर कट्स टेकिंग प्लेस अक्रॉस अनकनेक्टेड सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी इंडिकेट द डिप्रेशन. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होतं ना की एका लॉंग टर्म मध्ये जेव्हा इकॉनॉमी तुमची वर्क करत नसेल तर त्या केसमध्ये काय येतं की तिथं तुम्हाला कुठंतरी स्लो डाऊन व्हावं लागतं, लेबर कट होतात वगैरे वगैरे. सो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. देन
रिफाईन कोर इन्फ्लेशन जे आहे बघा, 80 नंबरचा जो प्रश्न आहे आपला, रिफाईन कोर इन्फ्लेशन. रिफाईन कोर इन्फ्लेशन जे आहे याच्यामध्ये काही गोष्टी एक्सक्लूड केल्या जातात. 2022-23 मध्ये ही संकल्पना समोर ठेवण्यात आली होती आणि त्यामध्ये जे आहे एक्सक्लुडिंग फूड आर्टिकल्स, एनर्जी, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन आणि व्हेकल फ्युल लाईक पेट्रोल, डिझेल. ओके, सो रिफाईन जे आहे आपल्याला इन्फ्लेशन मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढाव्या लागतात आणि मग तुम्हाला जे आहे हे वगळून जे काय कॅल्क्युलेट कराल दॅट इज रिफाईन कोर इन्फ्लेशन. आता बघा, कोर इन्फ्लेशन आणि जे आहे हेडलाईन इन्फ्लेशन जे आहे, हेडलाईन इन्फ्लेशन मध्ये काय असतं, फूड फ्यूल आहे त्याच्यामुळे रोज त्याची किंमत खालीवर होते. जसं आता एलपीजीचे इश्यू झालेले आहेत, एलपीजीच्या किमती वाढतात, सिलेंडर वगैरे जे आहेत, मग त्या केसमध्ये जे आहे की दॅट इज हेडलाईन. न्यूजपेपरची कशी हेडलाईन बदलते तसा हा सिनारिओ आहे. ओके, देन नेक्स्ट वन जे आहे कोर म्हणजे अदर दॅन हे फूड फ्यूल जे असतं ते कोर. अति महागाई जे आहे बघा, हायपर इन्फ्लेशन जे असतं की हे खूप स्पीडमध्ये वाढतं, वस्तूंच्या किमती खूप स्पीडमध्ये वाढतात. महागाईचं उदाहरण पहिल्या महायुद्धानंतर 1920च्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये दिसून आलेलं आहे. तर हे फ्रान्स नाही, जर्मनी आहे. ओके, त्याच्यामुळे हे सगळं बरोबर आहे, 1923 मध्ये झालं वगैरे वगैरे, पण इथं जर्मनी हा शब्द असणं अपेक्षित होतं. त्यामुळे उत्तर जे आहे फक्त अ आहे बघा. म्हणजे काय होतं ना की स्टेटमेंट वाचताना खूप प्रॉपरली वाचा. तिच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की असा एखादा शब्द प्लस मायनस होतो आणि तिच्याने गणित गडबडतं. ओके, नेक्स्ट वन जे आहे 82 नंबरचा प्रश्न, भारताच्या आर्थिक विकासासाठी गांधीवादी योजना जी आहे ती कोणी दिली होती? श्रीमान नारायण अग्रवाल जे आहे त्यांनी ही दिली होती बघा. श्रीमान नारायण अग्रवाल जे आहे तर यांनी कशावर फोकस केला होता की डिसेंट्रलायझेशन ऑफ इकॉनॉमी जे आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचं विकेंद्रीकरण करा, विलेज इंडस्ट्रीजचं जे आहे विकेंद्रीकरण आणि ते महत्वाचं होतं, ऍग्रिकल्चर बेस्ड डेव्हलपमेंट आपली झाली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे बेसिक गांधीजींची जी थॉट प्रोसेस आहे, गांधीजींनी जे सुचवलं तीच गोष्ट हिच्यामध्ये प्रामुख्याने समोर आली होती. 1944 मध्ये जे आहे श्रीमान नारायण अग्रवाल जे आहे तर यांनी ह्या सिनॅरिओ समोर ठेवला. देन 83 मानवी विकास निर्देशांक देशाच्या मानवी विकासाचा मोजमाप 3 निर्देशकांचा वापर करतो बघा, करतो. राहणीमानाचा दर्जा, दीर्घ आयुष्य आणि ज्ञान. बरोबर आहे. एसडीआय मधला राहणीमानाचा दर्जा हा पीपीपी आधारित जीएनपी द्वारे मोजला जातो. सो दोन्ही स्टेटमेंट जे आहे याच्यामध्ये बरोबर आहे बघा, अ आणि ब. ओके, त्याच्यानंतर जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वर रुटीन प्रश्न आहेत. आता याच्यामध्ये हे पण करून ठेवायचं की आता सगळे इंडेक्सेस आपण करंट मध्ये बघू. आता रिसेंट इंडेक्सेस मध्ये इंडियाचा रँक किती आहे काय. ओके, आणि हे कोण डील करतं? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे, युनायटेड नेशन विकास कार्यक्रमाद्वारे हे रिलीज केलं जातं. नेक्स्ट वन पोटेन्शियल जीडीपी. पोटेन्शियल जीडीपी अशी गोष्ट असते की तुमचं पोटेन्शियल किती आहे, तुम्ही 12 तास 16 तास 20 तास अभ्यास करू शकता. पोटेन्शियल जीडीपी उपलब्ध संसाधनं आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने जे आहे बघा एखादी अर्थव्यवस्था साध्य करू शकणारी उत्पादनाची कमाल आणि शाश्वत जी आहे पातळी किती असणार आहे. म्हणजे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहे, जे काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्या साह्याने अर्थव्यवस्था साध्य करू शकणारी उत्पन्नाची कमाल आणि जे आहे शाश्वत पातळी किती असणार आहे. मॅक्झिमम लेवलला तुम्ही पोटेन्शियल तिथं बघू शकता. सो पहिलं त्याचं उत्तर आहे. देन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2023-25 या कालावधीच्या मध्यम मुदतीच्या धोरणासाठी जे आहे बघा शीर्ष उत्कर्ष 2 जे आहे तर ते आहे. म्हणजे एकंदर जी काही आपलं वेगवेगळ्या पॉलिसीज फ्रेमवर्क येतात, मीडियम टर्म स्ट्रॅटेजी फ्रेमवर्क जे आहे 23 ते 25 त्याचं नाव जे आहे ते आहे उत्कर्ष. आणि याच्यामध्ये ट्रान्सपरन्स, अकाउंटेबल, इथिकल, ट्रायबल, इंटरनल गव्हर्नन्स. आता बघा हे दुसरं स्टेटमेंट लॉजिकल आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की नाही ट्रान्सपरंट अकाउंटेबल नसावं, तर ते आहे. उत्कर्ष तुम्हाला मात्र माहित पाहिजे की जी मीडियम टर्म स्ट्रॅटेजी आहे किंवा फ्रेमवर्क आहे आरबीआयचं, तर ते 2023 ते 25 त्याचा आन्सर जे आहे उत्कर्ष 2 आहे आणि हे पण बरोबर आहे. सो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे बघा. आता एकंदर आपण जर आधीचे काही प्रश्न बघितले तर त्या प्रश्नांमध्ये आपल्याला एक सिनॅरिओ त्याच्यामध्ये दिसतो. तो म्हणजे काय की बऱ्याचदा आयोगाने वेगवेगळे जे तज्ज्ञ आहेत, अर्थतज्ञ, त्यांचे पण स्टेटमेंट्स विचारलेले आहेत. मधल्या पेपर्समध्ये पण आपण घेतले होते. येत्या काळात पण काही तसे प्रश्न परत ऍड करू आपण. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही विद्यार्थ्यांनी विचारलं होतं तर तुम्ही कुणाकुणाचे स्टेटमेंट पाठ करणार ना, तर माझा सिनेरिओ असा आहे की तुम्ही बेसिक खूप चांगलं करा. मग त्याच्यानंतर जे आहे आपण वाटलं तर एखादं सेशन घेऊ की मॅक्झिमम कुठले कुठले तुम्हाला जे आहे महत्वाचे जे आहेत
इकॉनॉमिस्ट आहेत, PYQ बेसिसवर, आणि त्याचे स्टेटमेंट्स कुठले कुठले आहेत महत्वाचे ते एखादं लेक्चर आपण नंतरच्या काळामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देईल मी. पण एवढं लक्षात ठेवा की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गोष्टी तुम्ही प्रॉपरली बघणं अपेक्षित आहे. ओके, करंटचा पहिला प्रश्न बघा 86 नंबरचा. वंदे मातरमची रचना बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली होती, बरोबर आहे. 7 नोव्हेंबर 1875 मध्ये बंगदर्शन या नियतकालिकामध्ये ते प्रसिद्ध झालं होतं. आता वंदे मातरम जे आहे 1875 2025 जे आहे, नियर अबाउट जे आहे 150 वर्ष झालेत. आणि 150 वर्ष झाल्यामुळे हे महत्वाचं आहे. सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी 1896च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गायलं होतं, हेही बरोबर आहे. 1907 मध्ये मादाम भिकाजी कामा यांनी स्टुटगार्ट बर्लिन इथं जो काही ध्वज धरला होता तिच्यावर वंदे मातरम शब्द लिहिले होते. आता मादाम भिकाजी कामा यांनी जो ध्वज तिथं धरला होता हातामध्ये, तर त्याच्यावर पण प्रश्न भरपूर विचारून झालेले आहेत. सो ते पण जरा लक्षात ठेवा. मग हे 4चे 4 स्टेटमेंट जे आहेत तर इथं बरोबर आहे बघा. अबकड याच्या पलीकडे जाऊन जे आहे की आपले बंकिमचंद्र चटर्जी जे आहेत त्यांच्याबद्दल काही बेसिक फॅक्ट जे आहेत, जसं त्यांचे जे नोटेबल वर्क्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी काय काय लिखाण केलेलं आहे. आनंद भट तिच्यामध्ये आहे, दुर्गेश नंदिनी आहे, त्याच्यानंतर देवी चौधराणी आहे. सो अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला माहित पाहिजे. आणि एक दुसरी डेट जी आहे ती म्हणजे 24 जानेवारी 1950 की ज्या दिवशी याला नॅशनल सॉन्गचा दर्जा मिळालेला आहे आणि जनगण मन जे आहे ते नॅशनल अँथम आहे. सो हा एक महत्वाचा आस्पेक्ट तिच्यामध्ये लक्षात ठेवा. देन 87 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी अलीकडेच जे काही दुजोरा दिला की अब्राहम करारामध्ये कुठला देश जो आहे तो सम्मिलित झाला, तर कझाकस्तान इज द आन्सर. आता अब्राहम अकॉर्ड जे आहे तर एक नॉर्मलायझेशन प्रोसेस जी आहे बघा, है ना, 2020 मध्ये इस्रायल आणि इतर देशांबरोबर करार झालेला आहे नॉर्मलायझेशनचा. ओके, तिच्यामध्ये कोण कोण आहे तर तिच्यामध्ये UAE आहे, बहरीन आहे, सुदान, मोरोक्को. सो हे सगळे देश तिच्यामध्ये आहेत की त्यांच्या बरोबर जे आहे की गोष्टी सुसूत्रतेने चालल्या पाहिजेत असा तो सिनॅरिओ आहे. आणि आता त्याच्यात कझाकस्तान पण आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे नेक्सकार 19. नेक्सकार 19 भारतातली पहिली स्वदेशी कार टी पेशी उपचार पद्धती आहे बघा. पद्धती जी आहे IIT दिल्ली नाही, IIT मुंबई आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनी ही डील केलेली आहे. ओके, सो इथं उत्तर जे आहे ते फक्त अ आहे. आता हे जे पहिली जी आहे बघा कार टी पेशी उपचार पद्धती जी आहे ह्याचं उद्घाटन आपल्या पंतप्रधानांनी नोव्हेंबर 2025 मध्ये केलं होतं आणि त्यामुळे हे न्यूज मध्ये आलं होतं तेव्हा. ओके, आता याच्यामध्ये काय होतं ना की टी सेल्स जे आहेत तर ते जेनेटिकली मॉडिफाईड याच्यामध्ये केले जातात आणि त्याच्यातून जे आहे आणि पॅरेंट्सच्या बाबतीमध्ये पेशंटचे जे टी सेल्स असतात त्याच्यावर काम होतं याच्यामध्ये. बरं, याच्याने काय होईल तर हे बी सेल ब्लड कॅन्सर साठी वर्क करतं. बी सेल ब्लड कॅन्सर जे आहे त्याच्यासाठी हे वर्क होणार आहे. देन नेक्स्ट वन जागतिक शांतता प्रार्थना महोत्सव जो आहे बघा तो कुठल्या शहरामध्ये आयोजित झाला होता? आन्सर इज थिम्पू जे आहे बघा, थिम्पू मध्ये झाला होता. तुम्ही जर प्रश्न बघितले PYQ जे आहेत तर त्या केसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इव्हेंटची प्लेस विचारलेली आहे की कुठं झालेलं आहे आणि यामध्ये नियर अबाउट हा 16 दिवसांचा फेस्टिवल होता. यात वैशिष्ट्य असं होतं की हीनयान, महायान आणि वज्रयान अशा तीनही थॉट प्रोसेस एकत्र पहिल्यांदा आल्या होत्या. त्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि असंही तुम्हाला एन्शियंट हिस्ट्रीमध्ये हीनयान, महायान याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बुकर 2025च्या बुकर पारितोषिकाचे विजेते डेव्हिड झाले यांना फ्लेश या कादंबरीसाठी हे पारितोषिक मिळालेलं आहे. आणि बुकर पारितोषिकाचे पहिले विजेते PSW न्यूबी होते, समथिंग टू आन्सर फॉर. सो हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहेत आणि याचं जे आन्सर आहे बघा तर ते A आणि B आहे. सो हा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. बुकर प्राइज जे आहे दोन्ही स्टेटमेंट याच्यामध्ये बरोबर आहे. सो आन्सर लक्षात असू दे. देन नेक्स्ट वन जे आहे बघा संविधानाचा स्वीकार झाल्याचं स्मरण म्हणून 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो आणि 2025 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे संविधान दिन घोषित करण्यात आला होता. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून हा संविधान दिन आपण साजरा करतो. तीनही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहे. 2015 पासून जे आहे आपण खूप प्रॉमिनंटली आपलं जे संविधान दिन आहे तो साजरा करतोय. सो ती एक बाब लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे
कॉप कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या संबंधात विचार करा. UNFCCC ही सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे याची, बरोबर आहे बघा. आणि पहिली कॉप परिषद 1995 बर्लिनला आयोजित झाली होती, हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके, आता कसं होतं ना की तुम्हाला बरेचसे प्रश्न एन्व्हायरमेंटचे करंट मध्ये पण कव्हर होतात आणि तुम्ही जर नीट केलं ते तर गोष्टी सोप्या होऊन जातात. आता राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, बरोबर आहे बघा. आणि याची सुरुवात 2018 मध्ये जलसंपदा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन विभागाने केली होती. दोन्ही स्टेटमेंट जे आहेत याच्यामध्ये बरोबर आहे की राष्ट्रीय जल पुरस्कार महाराष्ट्र याच्यामध्ये अग्रेसर आहे. ओके, ज्या पद्धतीने आपल्या इथं कामं झालेली आहेत त्यामुळे जे आहे. देन नेक्स्ट वन, हॉकी संबंधीचा प्रश्न आहे आपला. हॉकी 2026 यजमानपद कुणाकडे आहे? सो त्याचं उत्तर जे आहे बेल्जियम आणि नेदरलँड जे आहे, हे दोन जे देश आहेत हे 2026 जे आहे हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भूषवणार आहेत. देन नेक्स्ट वन, मुद न्योमा हवाई तळ जे आहे तर ते कुठे आहे? तर हे लडाखच्या लेह जिल्ह्यातल्या न्योमा 13,700 फूट उंचीवर आहे. म्युद्नमा हवाई तळाच्या बांधकामाचं नेतृत्व BROने केलेलं आहे. सो दोन्ही स्टेटमेंट जे आहेत तर ते बरोबर आहे. आता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जी आहे ती बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन टिपिकली बॉर्डरचा जो सगळा सिनेरिओ मग कुठलेही जे आहे बॉर्डर रिजन मध्ये जे कामं आहेत ते खूप प्रॉमिनंटली तीच करते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन वर एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर छोटासा, तो बघून घ्या. बिरसा मुंडा यांचा जन्म 1874 मध्ये बिहार नाही झारखंड मध्ये झाला. ओके, सो एकंदर जे आहे ओली हातू गाव झारखंड आणि त्यांची जयंती 15 नोव्हेंबर जनजाती गौरव दिन म्हणून आपण साजरी करतो. उत्तर जे आहे केवळ ब असं याचं उत्तर आहे. ओके, देन नेक्स्ट नंबर जे आहे बघा, कोलंबो सुरक्षा परिषद जे आहे त्याचा 6वा सदस्य कुठला देश बनला आहे असा प्रश्न आहे. ओके, सो याचं उत्तर जे आहे ते आहे सेशल्स. सेशल्स हा जो आहे त्याचा 6वा सदस्य बनलेला आहे बघा. आणि नावातच आहे हे कोलंबो सुरक्षा परिषद जी आहे बघा, म्हणजे याच्यामध्ये जे आहे की सिक्युरिटी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याचा विचार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. 2020 मध्ये याची स्थापना झाली होती 2020 मध्ये जे आहे. सो हा सिनेरिओ एक लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये इंडिया, श्रीलंका, मालदीव जे आहे ते प्रमोट करतात. रिजनल लेवलची जी सिक्युरिटी आहे त्याचा विचार याच्यामध्ये होतो. देन नेक्स्ट वन, युद्धाभ्यास भारत अमेरिके दरम्यान जो आहे आयोजित केला जातो भूदलाचा सराव आहे, बरोबर आहे. मलबार जो आहे तो चतुपक्षीय सराव आहे बघा. मग याच्यामध्ये मलबार मध्ये कोण कोण येतं सांगा बरं, जे 2+2 डायलॉग पण करतात बघा, असे सगळे जे आहेत मलबार मध्ये येतात. ओके, मलबार एक्सरसाइज जी आहे. कोप इंडिया भारत अमेरिका दरम्यान हवाई सराव आहे बघा. आणि टायगर ट्रिम भारत अमेरिका यांच्या दरम्यान आयोजित विशेष दलांचा सराव नाही. याच्यामध्ये काय केलं जातं, ह्युमॅटेरियन जे आहे तर ती हेल्प दिली जाते, डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे असे काही इश्यू असले तर. सो त्याकरता जे आहे की ह्युमॅटेरियन असिस्टन्स असतं. आणि याच्यात एक गोष्ट ऍड करा, म्हणजे टायगर ट्रम्प मध्ये जे आहे की हा जो विशेष दलांचा सराव आहे तर त्याच्यासाठी वेगळं हे आहे बघा, आणि ते आहे वज्र प्रहार. ओके, वज्र प्रहार जे आहे तर तो विशेष दलांचा सराव आहे. ओके, आणि हा जो आहे तर हा ह्युमॅटेरियन ग्राउंडवर म्हणजे मानवतावादी याच्यावर जर काही कुठं इमर्जन्सी वगैरे आली आहे, काही इश्यू झालेले आहे तर तिथं ते वर्क केलं जातं. देन नेक्स्ट वन जे आहे बघा, 99 नंबरचा प्रश्न आहे की भारत सरकारने जे 29 कायदे होते कामगार कायदे ते 4 कामगार संहितांमध्ये कुठल्या दिवशी आणले? 21 नोव्हेंबर 2025 जे आहे बघा, 21 नोव्हेंबर 2025 ला जे आहे तर ते आणलेले आहेत. ओके, देन सूर्यकिरण हा भारतीय लष्कर आणि नेपाळ लष्कर यांच्यात आयोजित केला जाणारा एक संयुक्त लष्करी सराव आहे. ओके, हे बरोबर आहे. याची 19वी आवृत्ती उत्तराखंड मधल्या पिथोळगड येथे पार पडली. सूर्यकिरण नेपाळ बरोबरचे आहे तर ते आपण आयोजित करत असतो. अल्टरनेट चालतं बघा भारतात नेपाळमध्ये. सो आता हे 19 याची जी काही एडिशन होती ती भारतामध्ये पार पडलेली आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. सो करंटच्या बाबतीमध्ये मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत, काही परीक्षांमध्ये अनएक्सपेक्टेड पण प्रश्न आले आहेत. करंटचे आपले लेक्चर जे आहेत एप्रिल पासून सुरू होतील आणि तिच्यामध्ये सगळं जे करंट आहे 2 वर्षाचं ते आपण कव्हर करू. सो त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ओके, सो नेक्स्ट टेस्ट करता तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.